सीओपी म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कसा मोजायचा तो? रेफ्रिजरेशन प्रोड्यूस्ड अपॉन पॉवर इनपुट. स्प्लिट एसी कोण करणारे कोण आहेत? स्प्लिट एसी. हॅलो, स्प्लिट एसी इन्स्टॉलेशन किंवा डील करणारे कोण आहेत? एका टनाच्या एसीचा पॉवर इनपुट किती असतो? हॅलो, एका टनाच्या एसीचं पॉवर इनपुट किती असतं किंवा एका टनाच्या एसीचं अँपियर किती असतं? हॅलो, अरे बोला राजानो, कुठच्या एसीचा अँपियर माहिती आहे? 1.5 टनाचं माहिती आहे का? दीड टनाचं माहिती आहे, आपण तर 1.5 टनाचं करू. किती होईल? 3.517 इंटू 1.5 किती होतं? 5.1 नाही 5.2 वगैरे. 1.5 टनाचं आउटपुट आणि 1.5 टनाचं इनपुट किती होतं? करंट किती येतं 1.5 टनाच्या कॉम्प्रेसरचा? हॅलो, साधारणपणे 1 किलोवॅट पर टीआर चालतं सर, एवढं माहिती आहे मला. हा, पण मग ऍक्च्युअल किती येतं? किंवा ठीक आहे, आपण 1 किलोवॅट तुम्ही म्हणता त्याप्रमाणे घेऊ. म्हणजे इथे झालं 1.5 टनाचं 1.5 किलोवॅट. 1.5 किलोवॅट. सो 5.2 डिवाइड बाय 1.5 किती येतं? दिस विल बी सीओपी. किती येत आहे उत्तर? 5.2 डिवाइड बाय 1.5 म्हणजे 3 पॉइंट समथिंग येईल, बरोबर ना? 3.46. हे झालं सीओपी. सीओपी म्हणा किंवा एनर्जी इफिशियन्सी रेशिओ म्हटलं तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात असं झाला, तुम्ही हीट पंपाचं उदाहरण ऐकलं असेल ना. आपण साधं जे पाणी आहे ते इलेक्ट्रिकने हीट करायचं आणि रेफ्रिजरेशन सिस्टीमने हीट करायचं. यामध्ये रेफ्रिजरेशन सिस्टीमने साधं पाणी हीट करणं जास्त स्वस्त पडतं. म्हणून हीट पंप ही संकल्पना आता म्हणजे फॉरेन मध्ये केव्हापासून आलेली आहे, आता हळूहळू आपल्या इंडियात येत चाललेली आहे. कारण जिथे हॉटेल्स आहेत, हॉटेल्समध्ये कुठे कुठे लागतं गरम पाणी? हॉटेल्समध्ये लागतं किंवा कंपनीचे कॅन्टीन्स असतात ना मोठ्या, जसं आता टेल्को आहे समजा किंवा मोठे जे काही ऑर्गनायझेशन आहेत. आता आमच्या नाशिकमध्ये ग्लॅक्सो आहे, तर त्यांच्या जे काही कॅन्टीन्स असतात, एम्प्लॉईज कॅन्टीन किंवा स्टाफ कॅन्टीन, की जिथे तुम्हाला जवळपास 2000 हॅलो हा 2-1000 लोक तिथे जेवण करतात. तर ते काय करतात, ते जे भांड असतं जेवणाचं भांड ज्याच्यामध्ये फूड आहे त्याला असं हॉट बाथ केलं जातं, त्या बाजूने गरम पाणी फिरवलं जातं जेणेकरून ते अन्न गरम राहील. कारण गॅस वगैरे वापरणं तेवढं इकॉनॉमिकल होणार नाही, म्हणून मग हे गरम पाण्यामध्ये पाणी वाहतं असतं, एक असं हे तयार केलेलं असतं आणि सगळे युटेन्सिल ठेवलेले असतात. एका बाजूने गरम पाणी येतं, थोडंसं गार होऊन ते दुसऱ्या बाजूने बाहेर जातं. समजा इथून आउटलेट आहे, इथून इनलेट आहे. किंवा हॉटेल्समध्ये तुम्हाला माहिती आहे गेस्टसाठी 24 आवर्स तुम्हाला पाणी लागतं, गरम पाणी. आता हळूहळू सगळे हॉटेल्सचे गिझर जे आहेत ते हळूहळू चेंज करतात. ते मोठे जे हॉटेल्स आहेत 5 स्टार 3 स्टार हॉटेल जे असतील तर ते काय, त्यांना 24 तास गेस्टसाठी तुम्हाला गरम पाणी लागतं. तर त्यासाठी याचा वापर केला जातो हीट पंपचा. आणि मग हा प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही इनपुट पॉवर देताय त्याच्या जवळपास 3 टाइम्स, यू कॅन से 3.5 टाइम्स तुम्हाला आउटपुट मिळत आहे. ओके, अजून काय होता प्रश्न? अजून काय प्रश्न? सीओपीचं झालं का? क्लिअर झालं सगळ्यांना? आता काही डाऊट नाही ना?
हॅलो. ओके आहे सर. हा, पुढे अजून काय प्रश्न होता? म्हणजे माझ्या सिलेबस मधला काय असेल तर सांगा सर, येतात एक 5 मिनिटात जॉईन करते. अजून काय प्रश्न आहे? अजून काय प्रश्न आहे? काही कंट्रोल्स किंवा काय कशावर? बोला, कोणताही प्रश्न विचारा. आज जे आहे ना ते आपलं ओपन सेशन आहे. यू कॅन आस्क एनी क्वेश्चन, मे बी इट इज रिलेटेड टू युअर साईट ऑल्सो. असं काही प्रॉब्लेम नाही, कोणताही प्रश्न विचारा. वी विल ट्राय टू गिव्ह द आन्सर. कोणताही साईट वरचा प्रश्न असेल तर तो विचारा किंवा काय. बाकी सरांनी ते फॉर्म्युल्याची शीट टाकलेली आहे आपल्या त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. ते 1 पेज फॉर्म्युला मागितले होते ना. होय होय. हा, तर ती फॉर्म्युलाची शीट त्याच्यामध्ये टाकलेली आहे, ती बघून घ्या. अजून काय? सर, हा बोला. आपला जो एअर कूल्ड कंडेन्सर असतो आपला स्प्लिट एसीचा, जे आपण घरी वापरतो किंवा असं, तर त्या एअर कूल कंडेन्सरवर जर ड्रिप इरिगेशननी काय असं वॉटर सोडलं तर काही परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होऊ शकेल का? हो, होतं. मग अशी सिस्टीम अवेलेबल आहे की नाही? आता ते त्याच्या अडचणी सांगतो तुम्हाला काय आहे ते. हे आम्ही सगळे R&D करून बसलेलो आहे. त्याच्यावर जर पाणी टाकलं ना तुम्ही, हे पाणी टाकायचं, इथे कलेक्ट करायचं आणि इथून एक छोटा पंप लावायचा आणि हे परत पाणी वर घेऊन जायचं. बरोबर आहे. हा कंडेन्सर आहे, हा ट्रे आहे समजा. हे एवढं पाणी भरतंय तुम्ही. आता अदरवाईज आपलं कंडेन्सिंग झालं असतं 50 ते 52 डिग्री सेंटीग्रेड. ओके. विदाउट वॉटर. वेन वी पुट द वॉटर इट विल बिकम 40 to 44 डिग्री सेंटीग्रेड. ओके. सो ह्याने काय होईल, आता मला 52 डिग्रीचा गॅस 4 डिग्रीला इव्हॉपरेट करायचा आहे आणि 44 डिग्रीचा गॅस 4 डिग्रीला इव्हॉपरेट करायचा आहे. सो दिस विल रिक्वायर मोर पॉवर ऑब्विसली. बरोबर. दिस विल रिक्वायर लेस पॉवर. तुम्ही असं केल्यामुळे तुमचा सिस्टीमचा सीओपी वाढेल. अदरवाइज इन अदर सेन्स कॉम्प्रेसरचं करंट कमी होईल. बरोबर. नाउ देअर आर सम सिस्टीम्स अवेलेबल इन अ मार्केट. त्या रिट्रोफिटिंग म्हणून आहेत, मॅन्युफॅक्चर नाही केल्या. ते काय करतात की सेम प्रकार करतात. सांगतो तुम्हाला काय करतात. सपोज दिस इज अ व्ही टाइप कंडेन्सर ऑफ अ बिग चिलर. हा कंडेन्सर 1, कंडेन्सर 2. ते काय करतात, इथे असं पायपिंग करतात आणि इथे असे स्प्रे लावतात. येते का लक्षात? आता स्कीमॅटिक ड्रॉइंग आहे आणि हा इथून हा फॅन आहे. तो फॅन इथून सगळं ओढतोय तो. सो ह्याने काय होतं, तुमचं जे कंडेन्सिंग टेम्परेचर आहे, जे अदरवाईज 50 ते 52 असणार होतं, इट इज ट्राइंग टू गो टू 40 and 45. आणि त्यामुळे काय होतं, या पाणी इव्हॉपरेट होतं गरम भागावर आल्यावर आणि इव्हॉपरेशनसाठी लागणारी उष्णता पुन्हा त्या कॉइल मधून घेतली जाते. थोडक्यात वी आर ट्राइंग टू कन्वर्ट इट इनटू वॉटर कूल कंडेन्सर. बरोबर. अडचण काय तुम्हाला सांगतोय, जे ड्रॉबॅक्स काय येतात ते. सगळ्यात महत्त्वाचं, इथे जे पाणी वापरणं, वॉटर क्वालिटी शुड बी गुड. ओके. नंतर हे जे नोझल्स आहेत ना, या नोझल्स चोक होऊ शकतात. कशामुळे? पाण्यातील क्षारमुळे. नोझल चोकअपचा प्रॉब्लेम असतो. नंतर दिस हॅज टू बी, हे जे पाणी जेव्हा वेस्ट होईल, समजा इथे पाणी खाली येईल, तेव्हा ह्या पाण्याचा पुनर्वापर करता आला, रियूज ऑफ वॉटर.
सगळ्यात महत्वाचा पार्ट, हा स्प्रे करण्यासाठी यू रिक्वायर अ हाय कॅपॅसिटी पंप. ओके. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला टेंटेटिव्हली सांगतो 100 TR वरचा जर एअर कूल कंडेन्सर असेल तर हे फिजिबल होतं. फिजिबल म्हणजे माहिती आहे ना? हो हो. म्हणजे इनपुट कॉस्ट जी तुम्ही हे देणार आहेत विजावीस तुम्हाला मिळणारे ऍडव्हान्टेज. 100 TR and above असेल ना तर दिस इज व्हेरी गुड. ओके There are ओके. some people in the market like Carol has come up with this. There is one concept from USA, Green America म्हणून एक त्यांची वेबसाईट आहे. So they are providing this kind of solution. हे दोन्ही बाजूला असं केलं जातं ओके आणि स्प्रे केलं जातं. ओके. काय झालं माहितीये का, हे जे रेफ्रिजरेशन फील्ड आहे ना, इट हॅज स्टार्टेड फ्रॉम युरोप, मे बी फ्रॉम इंग्लंड बेसिकली. ओके. आपण काय माहितीये का, आपण सुरुवातीच्या काळात जर पाहाल आपण तर आपण गरीब देशामध्ये गणले जायचो. नाही का? तर त्यामुळे काय होतं, ह्या फील्ड मधलं जे काही सर्वेज आहेत किंवा ज्या काही आपण ज्याला म्हणतो ना स्टडीज आहेत, केस स्टडीज, दोज आर ओनली डन इन अ युरोप अँड अमेरिका. ओके. तर आता आपण थोडं यायला लागलो. हे इश्रे वगैरे जे काही हे आहे ना कम्युनिटी, दे हॅव स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट, की जे सर्वे वगैरे करतात. आता काय माहितीये का, अजून हा विषय निघाला म्हणून सांगतो. युरोपमध्ये अँबियंट टेम्परेचर 32 डिग्री असतं. ओके. सो व्हॉट दे से की देअर पर्सन इज कम्फर्टेबल ऍट 22 to 24 डिग्री सेंटीग्रेड. Whereas in our country we have maximum temperature 42 degree. So he should be comfortable at 26 to 28. ओके. तुम्ही पहा ऍव्हरेज इंडियन माणसाला, फॉरगेट अबाउट सम सॉफिस्टिकेटेड पर्सन, ऍव्हरेज तुम्ही आम्ही विचार करा, वी आर नॉट ऍट ऑल कम्फर्टेबल ऍट दिस टेम्परेचर. नाही. तुम्ही पहा सेमिनारला वगैरे गेला ना, काय तुम्हाला आळस यायला लागतो किंवा झोप यायला लागते. त्याचं कारण असं आहे की हे कम्फर्टेबल टेम्परेचर युरोपच्या माणसासाठी ठीक आहे, बट नॉट फॉर इंडियन्स किंवा एशियन पर्सन. आणि मेडिकल सायन्स सेज की तुमची जी बॉडी जी आहे ती 12 ते 14 डिग्रीचा हीट स्ट्रेस घेऊ शकतो. सो इफ यू टॉक इन द मेडिकल टर्म्स ऑल्सो, 42 - 14 इट विल बी अराउंड 28. तुम्ही जेव्हा नॉन एसी मधून एसी मध्ये जाता तेव्हा तुमच्या बॉडीवर थर्मल स्ट्रेस तयार होतो, की जो लक्ष देत नाही. तुम्हाला आठवत असेल एक मध्ये तरी घटना घडली होती. एक माणूस काहीतरी मुंबईहून पुण्याला आला एसी मधून आणि त्याची कार उघडली आणि सडनली त्याला अटॅक आला. आणि रिझन त्याला एक केलं डॉक्टरांनी, तेव्हा त्यांना लक्षात आलं की तो डायरेक्ट 22 डिग्री पासून 22 डिग्री सेंटीग्रेड किंवा 23 डिग्री सेंटीग्रेड वरून डायरेक्ट 42 डिग्रीला एक्सपोज झाला होता. ओके. बरोबर. मेटल किती एक्सपांड होत असेल. वी आर ह्युमन बॉडी. मेटल जर 20 डिग्रीचा जेव्हा हे येतं त्याला तेव्हा ते किती असं आहे. अजून काही प्रश्न आहेत का? अजून एक असं मनात आलेलं होतं की बरेच वेळेला ज्या हाय राईज बिल्डिंग असतात मेट्रोज मध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये, इथे जे स्प्लिट एसीचे कंडेन्सर बाहेर असतात आणि पर्टिक्युलरली ज्या रूम्स किंवा जे ऑफिसेस फेसिंग वेस्ट साइड असतात, त्यातले जे कंडेन्सर मॅक्झिमम वेळ सूर्यकिरण अंगावर घेतात. आता तुम्हाला ते सांगतो. काय माहितीये का, मी आपलं मगाशी म्हटलं त्याच विषयाला अनुसरून सांगतो की एअर कंडिशनिंगचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन काम करणारी लोक आपल्या इंडियामध्ये फक्त 8% आहेत. यू विल सरप्राईज. ओके. मग काय होतं, आपल्याकडे काम कसं दिलं जातं तुम्हाला सांगतो. सपोज नाशिक मधले एका हाय राईज बिल्डिंगचं काम करायचंय. ओके. समजा एक्स कंपनी आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट उचललं. ते समजा लेटेस्ट आहे की 1500 टनचं काम आहे. दे विल ऑफलोड इट टू लोकल कॉन्ट्रॅक्टर. आणि मग ते काय करणार, जो कॉन्ट्रॅक्टर लोएस्ट वन आहे, ज्याने लोएस्ट कोट केलं त्याला ते काम अवॉर्ड केलं जातं. आता जो माणूस लोएस्ट कोट करतो, डू यू थिंक दॅट ही विल बी एबल टू मॅनेज विथ द क्वालिफाईड पर्सनल्स? बरोबर आहे, नाही होणार. आणि मग सगळी गडबड होते. आणि ही गडबड कस्टमरच्या काही लक्षात येत नाही. मी मध्यंतरी एकदा अनुभवातून सांगितलं, जाऊ का, आम्हाला एका ठिकाणी असंच झालं.
चांगलं यॉर्क कंपनीची एसी. यॉर्क इज सपोज टू बी नंबर 1 कंपनी इन द वर्ल्ड और इन अमेरिका, यू कॅन से. या कंपनीचे एसीचं स्प्लिट एसी ज्या माणसाने इन्स्टॉल केलं होतं, लोकल माणसाने, आपल्याला नावाची काही घेणं नाही. ही हॅज नॉट पुट द ड्रायर इन टू द सिस्टीम. विचार करा, सगळे एसी धडाधड खराब झाले 1.5-2 वर्षामध्ये. आता त्या यॉर्कचा काय दोष यामध्ये? आणि काय झालं, यॉर्कच्या ब्रँडला त्यांनी मग ब्लॅकलिस्ट करून टाकलं की नेक्स्ट टाइम जिंदगी भर हम लोग यॉर्क के एसी लेंगे नाही. असं होतं. आपल्याकडे असं होतं, थोडस जरा प्रॉपर लक्ष दिलं. पण आता म्हणजे हे आहे की तुम्ही जेव्हा VRF सिस्टीम लावता त्यावेळेला बऱ्यापैकी कंपनीचं पर्सनल्स असतात, ते इन्स्टॉलेशन साईटला येतात किंवा त्यांच्या देखरेखीखाली इन्स्टॉलेशन केले जातं. अदरवाईज ते पण खराब होऊ शकलं असतं. पण फॉर्च्युनेटली ते कंपनीची लोक येतात आणि दे इन्स्पेक्ट द थिंग, सो दॅट जो काही प्रॉब्लेम येणार आहे आफ्टर सेल्स तो येत नाही. ओके, बरोबर आहे. अजून काही प्रश्न? आता सर आलेले आहेत, सरांचे जे रिलेटेड 2-3 प्रश्न आहेत तेवढे काय. सीओपी मी कव्हर केलं. ओके, अजून काय बघा, तुम्ही ते चार्ट पाठवलेला आहे पायपिंग डिझाईनचं, तुम्ही सांगून द्या. आणि मग आता फक्त ह्युमिडिफिकेशन आणि असे काहीतरी 1-2 प्रश्न राहिले होते. अजून कोणाला काही असेल तर पाहू. हा, परत वाटले त्यांना तर परत देऊ शकू आपण. ठीक आहे. हॅलो, हा सर, कोण कोण आहेत आता नक्की बोलणं झालं? कोण कोण आहे? बऱ्यापैकी सगळे आहेत. बघा, ऋषिकेश आहे, हरीश कताळे आहे, आनंद भालेराव आहे, प्रवीण पाटुरकर आहे, सचिन जाड आणि श्यामसुंदर कापसे. प्रवीण तिकडे येणार होता ना? हॅलो हॅलो, हा कटाळे साहेब, काय तुमचे काय डाऊट होते? हा सर, मला ना हीट रिकव्हरीच्या फॉर्म्युल्यात थोडं हे होतं की जे एफिशियन्सी इक्वल टू VS इंटू X1 - X2 भागिले V मीन इंटू X1 - X3 असं होतं. तर ते X3 नेमकं कुठलं टेम्परेचर किंवा एन्थॅल्पी आहे ते कळत नव्हतं मला. तर म्हणून तो एकदा फॉर्म्युला हीट रिकव्हरी मध्ये जेव्हा आपण X1 आणि X2 टेम्परेचर म्हणून म्हणतो ना, तेव्हा त्याला सेन्सिबल हीट रिकव्हरीसाठी त्या इक्वेशनला वापर होतो त्याचा. पण जेव्हा आपण H1, H2 किंवा H3 याचे फिगर्स घेतो त्यामुळे हे टोटल रिकव्हरीच्या बाबतीत बोलतो आपण. बरोबर, सेन्सिबल प्लस हे लॅटेंट दोन्ही. सेन्सिबल प्लस लेटेंट बोथ. हो. तर जनरली तुम्ही H1 आणि H2 असतो, त्यामुळे तो जो फॉर्म्युला आहे ती जी इफेक्टिव्हनेस आहे एप्सिलॉन, ती VS गुणिला H1 - H2 डिवायडेड बाय V मिनिमम H1 - X3, H1 - H3. आता हे दोन्ही जनरली तुम्ही सेमच धरा, VS आणि V मिनिमम, की आपण लिकेज पर्सेंटेज काही जास्त धरत नाही. जो सप्लाय व्हॉल्यूम आहे तोच रिटर्न व्हॉल्यूम आहे. ओके. तर याच्यातलं जे H1 आहे किंवा H1 जी आहे ती आउटसाइड एन्थॅल्पी आहे. H1 म्हणजे फ्रेश एअरची एन्थॅल्पी. ओके, फ्रेश एअर एन्थॅल्पी BTU पर पाऊंड मध्ये. ओके. H3 जी आहे ते रिटर्न एअर टेम्परेचरची आहे, रिटर्न जी येणार आहे रूम मधनं. ओके, रिटर्न एअर. आणि H2 जी आहे ती आपल्याला काढायची असते जनरली, ती आहे सप्लाय एअरची. बर, ओके. म्हणजे हा असा समजा युनिट आहे, ही फ्रेश एअर आहे, ही रूमची रिटर्न एअर आहे, ही जी आहे सप्लाय रूम मध्ये जाणारी, ओके. दॅट इज H2. ओके. ती जनरली काढायची असते आपल्याला. त्याच्यावरनं आपण किती हीट रिकव्हरी केली, किती एन्थॅल्पी आपण हे केलंय, कमी केलं सप्लायचा,
ओके. त्यातनं आपल्याला वर्कआउट करता येतो. ओके सर, आलं लक्षात. दॅट डिसाइड द इफेक्टिव्हनेस. ओके. 70% इफेक्टिव्ह आहे, 80% इफेक्टिव्ह आहे, कसं आहे काय. बरोबर. आता सर दुसरा एक अजून माझ्या मनात डाऊट होता वेगळा, तुम्ही टाकला होता. सगळे जे काय असतील ते सगळे विचारून घ्या. काय डिह्युमिडिफाईड CFM म्हणजे डिह्युमिडिफाईड CFM मध्ये जी आपली हवा बायपास फॅक्टरनी बायपास होते ती त्याच्यामध्ये येत नाही ना? म्हणजे समजा आपली नाही ती येते ना, पण ती डिह्युमिडिफाईड झालीच नाही ना सर. म्हणजे समजा मला असं म्हणायचं सर की आपली 100 फ्रेश हवा आली आणि 200 रिटर्न हवा आली. 200 रिटर्न आहे. ओके. 200 रिटर्न वाली आली आणि 100 आपण फ्रेश वाली घेतली, तर टोटल झाली 300. आता 300 ज्या वेळेस कुलिंग कॉइल मधनं जाईल, आपला समजा बायपास फॅक्टर 0.1 आहे, तर त्यातली 30 ट्रीट न होता जाणार ना. बरोबर. म्हणजे डिह्युमिडिफाईड CFM फक्त 270 झाला का असं माझ्या मनात होतं. हो, करेक्ट आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? 270 ड्युमिडिफाईड CFM नाही झाला. हा हा. आज तुम्ही टेक्निकली तसं म्हणू शकता की 275 ड्युमिडिफाईड झाला आणि 30 तसाच गेला अनट्रीटेड. पण तुम्हाला जर माहिती की 30 तुम्हाला द्यायचं, तर तुम्ही काय करणार आहे, तुम्ही 330 सप्लाय करणार आहे. ओके ओके, आलं लक्षात. हा, 330 सप्लाय करून 30 अनट्रीटेड जाऊन तुम्हाला 300 मिळणार ड्युमिडिफाईड. ओके ओके, आलं लक्षात. दॅट इज द रिझन आपल्याला ती मेकअप बिकॉज ऑफ बायपास फॅक्टर आपण 1 मायनस बायपास फॅक्टरने का डिवाइड करतो. आम्हाला तेच कळत नव्हतं की 1 मायनस फॅक्टरने डिवाइड नाही केलं समजा फॉर एक्झाम्पल कमी होणार ते माझं. आता लेटस अंडरस्टँड की 12,000 BTU पर आवर आहे सेन्सिबल लोड. ओके. आणि तुमचा बायपास फॅक्टर नाहीये तुमच्याकडे आता लोड. समजा 12,000 BTU आहे फॉर एक्झाम्पल, आणि तुमचं टेम्परेचर समजा 104 आणि 105 आणि 75, 30 डिग्रीचा डिफरन्स आहे. 30 डिग्रीचा डिफरन्स आहे. म्हणजे काय झालं इक्वेशन तुमचं, 12,000 BTU CFM मल्टिप्लाइड बाय 1.08 इंटू 30. किती आलं कॅल्क्युलेशन काढा. एक मिनिट, कॅल्क्युलेटर काढतो. $370.37 आलं. लेटेस्ट 370 तुम्हाला पाहिजे आहे. ओके. पण मग तुम्ही काय करता, हा जो ड्युमिडिफाईड राईस असतो ना, ड्युमिडिफाईड राईस 30 चा जो आहे, तो बायपास फॅक्टर जर तुमचा 0.1 असेल तर 1 मायनस बायपास फॅक्टर करता, तो 30 च्या ऐवजी तुम्ही 27 घेता. 1 मायनस बायपास फॅक्टर इज 0.9. बरोबर. 0.9 मल्टिप्लाय बाय 30 इज 27. आता तुम्ही 27 ने काढा बरं किती आलं. $411.52. 370 पाहिजे आणि तुम्ही देताय 411 सिस्टमला टू टेक केअर ऑफ बायपास अनट्रीटेड. ओके. आणि म्हणून त्या 1 मायनस बायपास फॅक्टरने डिवाइड करायला लागतं. ओके सर, आलं लक्षात. ठीक आहे. हो. ओके. अजून काही कोणाचे काही डाऊट्स. ऋषिकेश जोगला काय डाऊट होता, त्यांनी लिहिला होता. काय पाहिजे तुला, काय शंका आहे तुझी. हॅलो सर. काय शंका आहे तुझी. हा सर, ते डक्ट डिझाईनचे जे प्रॉब्लेम्स होते ते प्रेझेंटेशन, तर त्याच्यातला मला 7व्या प्रश्न थोडा अडला होता आणि त्याचे पुढचे अडले होते प्रश्न. अच्छा, त्याचे उत्तर नाही जमले का तुला. ते कसे करायचे कळले नाही मला. ओके, तर समोर आहे का एखादा प्रश्न तुझ्या आता. हो सर. सर 7वा प्रश्न. एक मिनिट वाचता येईल का काही, कारण आता माझ्या समोर नाहीये ते नेमके. हा सर, सांगतो सर. वाच बरं, आपण प्रयत्न करू. आता माझ्याकडे डाटा नाही आहे नेमके, पण तू थोडस माझ्या लक्षात नाही आलं तुझं ते.
तू तो प्रश्न टाकला असता तर सोपं झालं असतं मला ते डिटेल घेऊन यायला. नाही मल्टिपल Anyway. प्रश्न ऍक्च्युली होते ते जरा अवघड होते म्हणून मला सॉल्व्ह नव्हते करता आले. ठीक आहे सर, तो प्रश्न काय विचार. हा, व्हॉट इज द इक्विव्हॅलंट लेंथ ऑफ अ हा. स्क्वेअर एल्बो विथ डबल थिकनेस टर्निंग वेन्स इफ द डक्ट इज 16 feet wide, sorry, 16 wide and by 32 deep. Equivalent length in feet माझा आला होता 11. हा प्रश्न मी त्या याच्यातला होमवर्क मधला म्हणतोय का तू? हा, होमवर्क मधला सर. ओके 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 ओके. नाही आता कसं माहिती का, याच्यात तर सरळ सरळ चार्ट वरनच काढावं लागेल आपल्याला. हा नाही मला हा उत्तर फक्त सांगतो 11 आलेलं आहे माझं. नाही आता एक काम कर तू, बेस्ट वे तुझा प्रश्न तो तिथे मला लोड कर याच्या व्हॉट्सअपवर आपल्याकडे. बर. आणि किंवा तुला अजून त्यातले किती आले असतील ते सगळे लोड कर प्रश्न. बर. त्या सगळ्यांची उत्तर मी तुला पाठवतो सगळ्या या ग्रुपवर. हा सर, ठीक आहे. तुझ्याही फायद्याची होईल, सगळ्यांचे फायद्याची होईल. हा ठीक आहे. ठीक आहे, जे जे प्रश्न तुझे होते ते सगळे लोड कर. चालेल सर. डक्ट 3-4 प्रश्न आहेत मला वाटतं ते ना. हा, शेवटचे 3-4 प्रश्न काही ठिकाणी नंबर दिले नव्हते मला ऍक्च्युली कळत नव्हतं की कुठे प्रश्न ऍक्च्युली संपतोय किंवा सुरू होतोय. ठीक आहे, तो होमवर्कचा जो शीट आहे तो सगळ्याचा सगळं लोड कर, त्यातला काय असेल ते. पण त्याच्यामध्ये टेबल वगैरे दिले होते ना, टेबल वगैरे भरायचे होते ते भरले होते का? हा, टेबल काय काय होतं तिकडे. पण ते टेबल मला आले होते, पण पुढचे प्रश्न आले होते 7व्या वाजता. म्हणजे तुला नाही आले ना ते तू आपल्या ग्रुपच्या व्हॉट्सअपवर लोड कर. हा, मग ते मी त्याचे उत्तर तुम्हाला सगळ्यांना लोड करतो. हा सर. तुम्हाला बेनिफिट, परीक्षेच्या आधी बेनिफिट मिळू शकेल. चालेल. अजून हॅलो 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 सर. हा बोला. हॅलो बोला ना. नाही, माझे डाऊट म्हणजे जे 2 काढले ते झाले क्लिअर सर. ओके. बाकीचा अभ्यास चालू आहे. प्रवीण पातुरकरांचा एक प्रश्न होता की पाइपिंग डिझाईनवर आपण जास्त काही बोललो नाहीये. किंबहुना बेसिकली डक्ट जनरली पाइपिंग डिझाईन, डक्ट डिझाईन मोर ऑर लेस फंडामेंटली कन्सेप्ट एकच असतो. पण आता कसं आहे, तर आपल्याला थोडंसं पाइपिंग डिझाईन राहिलंय कव्हर करायचं आपलं. पण आता मी त्याला एक चान्स असा आहे की तुम्हाला जर वेळ असेल सगळ्या स्टुडंट्सना, जर पॉसिबल असेल तर 12 तारखेला म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 7 NDVP कॉलेजवर माझं लेक्चर आहे ऑनलाईन. फक्त पाइपिंग डिझाईन वरच आहे HVACच्या, 1 तास 6 to 7. आणि तेच त्या दिवशी संध्याकाळी जर नाही जमलं तर तेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 10:30 वाजता आहे परत ऑनलाईन. तर ज्याला कोणाला त्याच्यावर समजा काही डाऊट्स असतील, काही असतील तर ते जर अटेंड केलं तर पाइपिंग डिझाईन मधले बरेचसे सगळे त्यांचे जे काही शंका कुशंका आहेत त्या क्लिअर होऊन जातील. ओके सर. पहा जसं पॉसिबल आहे ती लिंक सुबोध जरा ती लिंक पाठवून देशील का? हे पहा 2 लेक्चर आहेत आपले इश्रेचे. एक उफाडे सरांकडे आहे, ते कन्फर्म करून घ्या त्यांच्याशी 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता. आणि दुसरा आहे त्या डॉक्टर सोनवणेंकडे, त्यांच्या दुसऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजला सकाळी, शनिवारी सकाळी. ते यांना लिंक दोन्हीचे द्या म्हणजे यांना त्याचा बेनिफिट घेता येईल स्टुडंटचा. मी उफाडे सरांना विचारलंय, त्यांचं काही ऑब्जेक्शन नाही कुणाचं काही त्याच्यावर. आणि इश्रे मार्फत असल्यामुळे आपण इश्रेच्या सगळ्या लोकांना देऊ शकतो, त्याचा काही इश्यू नाही. सचिन गुंजाळ, एनी डाऊट? आनंद बालेराव, एनी डाऊट? आज कापसे नाही आहेत का? नाही सर, काय वाटलं तर कळवतो तसं. हॅलो सर. नाही कापसे याच्यावर आहे सर. आहे ना. हॅलो सर. परीक्षेला येणार ना 14 तारखेला इथे? यायचं सर. मिस करू नको. हा नाही येतो. तू डोंट फील म्हणजे असं म्हणून विचार नको करू की आपण पेपर सबमिट नाही केले किंवा काही. ही सुरुवात आहे, बिगिनिंग आहे. कुठल्याही प्रकारचं शायनिंग व्हॉट टू देऊ नका. यू कम अँड अटेम्प्ट.
हो सर, नक्की येणार आहे. हा, असं काही नाहीये. तरी तुम्ही पण मी चांगला प्रयत्न करू, त्या दिवशी सबमिट करेल काही सगळं काही. नाही केलं तरी चांगलं आहे. फार चांगली गोष्ट होईल तर केलं तुम्ही तर. त्या दिवशी सुद्धा आपण एक्सेप्ट करू तुमचे सगळे सबमिशन, काही प्रॉब्लेम नाही. हो सर. दॅट विल हेल्प यू. आणि नाही जरी केलं, कारण ते नाही दिले म्हणून फायनल परीक्षेला बसायचं नाही असं करू नका. हॅलो, येणार आहे सर, येणार आहे. इथे आहे आता आष्टेकर साहेब सगळा प्रोग्राम सांगतील आपल्याला, जो काय असेल थोड्या वेळाने, आपले प्रश्न उत्तर संपल्यानंतर. दुसरं काय? हॅलो सर. हा. बोला हॅलो सर. हा. सर ते पाइपिंग डिझाईन या परीक्षेला नाही आहे ना सर? नाही, परीक्षेला नाही येणार. हा सर. परीक्षेला नाही, पण परीक्षेला तुम्हाला पाइपिंग डिझाईन मध्ये जीएमई शिकवलंय हा. ते येऊ शकतं. हो सर. USGPM ने हे करायचं ते करायचं. हा. म्हणजे ऋषिकेश, तुला मी एक सल्ला देऊ इच्छितो. तुझे मी पेपर्स पण पाहिले. हा. त्याच्यामध्ये तुला एक सल्ला देऊ शकतो मी. जे फॉर्म्युले कसं असतं, तू कन्सेप्ट फंडामेंटल गोष्टी करायला जातो प्रत्येक गोष्ट, पण ते जे सरळ सरळ फॉर्म्युले आहेत ना ते वापरायचे. जसं तुम्हाला सांगितलं USGPM चिल वॉटरचा काढायला सांगितला, तर सरळ सरळ हा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. आणि याच PR ला कंडेन्सरचा GPM काढायला पाहिजे असेल. किती आहे सांगेल का कोणी? 29. फॉर्म्युला काय आहे तो? USGPM कंडेन्सरला शेवटी 29 आहे, डिवायडेड बाय 29. नाही, मल्टिप्लाइड बाय डेल्टा टी इन फॅरनहाइट ना. डेल्टा टी इन फॅरनहाइट. USGPM फॅरनहाइट डिवायडेड बाय 29. नाही, 29. हे फॉर्म्युलाने काढायचं. मी तुम्हाला प्रश्न जेव्हा विचारतो याच्यावर सोपं आहे. तुम्ही काय करता? पाऊंड काढता, लिटर काढता, क्युबिक फीट काढता, मीटर क्यूब काढता, मग ते कन्वर्ट करता पर आवर तर पर सेकंड मिनिट मध्ये जाता. असं करू नका. या गोष्टी कशासाठी दिलेल्या आहेत? या सिम्प्लिफाईड करण्यासाठी दिलेल्या आहेत. एन्थाल्पीचा रेशो घ्या. एन्थाल्पी जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर सरळ सरळ तुम्हाला माहिती आहे, CFM गुणिला 4.5 इंटू डेल्टा H, हा डायरेक्ट तुम्हाला टोटल लोड मिळतो BTU पर आवर मध्ये. असे फॉर्म्युले वापरायचा प्रयत्न करा. कटारे साहेब, तुम्ही एक कंडेन्सर काढताना ती चूक केलेली आहे. तुम्ही कंडेन्सर काढताना सरळ सरळ दोन्ही याच्यामधल्या कंडिशन क्युबिक फीट वर कन्वर्ट करून केलेलं आहे. तसं नाही करायला पाहिजे होतं. ओके. तुम्ही ग्रेन्सचा डिफरन्स घ्यायला पाहिजे होता, की एंट्रन्सला कॉइलच्या मध्ये येणारा ग्रेन्स पर पाऊंड किती आहे आणि ह्याचा ग्रेन्स पर पाऊंड किती आहे, आणि मग पाऊंड पर मिनिट घ्यायला पाहिजे. तर थोडं तुमचं ते चुकलेलं आहे. आनंद भालेराव. येस सर. तुझा प्रश्न शेवटचा पूर्णपणे चुकलाय. तू 20,000च्या ऐवजी 2,000 CFM धरलेला आहे. मी सेकंड पेपर बद्दल बोलतोय. ओके. जरी तू बरोबर केलं असेल प्रोसेस तरी मी तुला मार्क देऊ शकलो नाही. कारण कसं आहे, शेवटी या गोष्टी नुसतं बरोबर असणं याला महत्व नाहीये. तुमचं अटेन्शन, तुमचं त्याच्यामधलं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. तुम्ही नीट वाचला नाही तो. 2,000 CFM नाही येते, 20,000 CFM होतो. ते तुमचं चुकलेलं आहे. तर अशा चुका करू नका परीक्षेच्या वेळेस. तुम्हाला भरपूर वेळ दिलेला आहे. ऋषिकेश, समजलं का मी काय सांगतोय? हॅलो सर, ते समजलंय का? शक्यतो फॉर्म्युला वापर करा. जे फॉर्म्युले दिलेले आहेत त्याचा फॉर्म्युला तुम्ही जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे परीक्षेमध्ये. बोला. हॅलो सर, आपण एक डायरेक्ट इनडायरेक्ट इव्हॅपोरेशन असं एक लेक्चर 8 मध्ये आपण म्हटलं होतं की आपण ते नेक्स्ट टाइम प्रोसेस बघू. ती आपली राहिलेली आहे. आणि आपण ते फॅन टाईप पण बॅकवर्ड कर आणि फॉरवर्ड करचं पण बघणार होतो, ते पण राहिलंय. आता मी ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली मला थोडा लेट झाल्यामुळे आलो पण नाही तिथे. आणि निकम साहेबांचे पण 2 प्रश्न होते. एक ते लिडिंग आणि लॅगिंग करंट आणि पॉवर फॅक्टरचा पण ते नंतर सांगणार होते ते. आणि फॉर 1 टर्न AC फॉर्म्युला. नाही, तुझं याचं काय फॉर्म्युला, फॅनचा काय इश्यू होता तुला? आपण ते फॉरवर्ड कर आणि बॅकवर्ड कर बद्दल काही फॅन टाईपच्या बद्दल आपण काही थोडंसं हे करणार होतो असं.
ओके. फॉरवर्ड कर फॉन क्या ते फॉरवर्ड कर म्हणजे आता सांगू म्हणजे आता थोडक्यात सांगू शकतो तुला मी की फॉरवर्ड कर म्हणजे ज्याच्या नाही, ब्लेड अशा नाही मला माहित आहे, मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे, बाकीच्यांसाठी म्हणतोय. मला तर माहित आहे फॉरवर्ड कर बॅकवर्ड. हे पहा, एक लक्षात घ्या, आपल्या या गोष्टी आज आपण क्लास संपला म्हणजे आपला हा ग्रुप कायमच राहणार आहे एसपी अकॅडमीवर. उद्या परीक्षा झाल्यानंतर पास झाले तरी त्याचा ग्रुप आपण जे काही आता जो मिस आउट झालेला ना त्याचा आपण एखादा लेक्चर्स बनवून स्पेशल लेक्चर सुद्धा घेऊ शकतो ऑनलाईन, असं काही नाहीये. एखादा टॉपिक असा ऑनलाईन घेऊन आणि ते त्यांना मला बाकी तर नाही, बॅकवर्ड फॉरवर्ड फार हे नाही आहे, पण मला ते डायरेक्ट इनडायरेक्ट इव्हॅपोरेशनचं जरा थोडासा ते प्रोसेस जी होती ते तुम्ही जरा नीट एक्सप्लेन करणार होते, ते राहिली. आपण ती लेक्चर 8 मध्ये डिस्कस केलं होतं असं की आपण ते असं हे करू. एक मिनिट निकम, तू त्या निकम सरांशी थोडा विषय तो घे, मी तोपर्यंत सायकोमेट्री 5 मिनिटात ते जास्त वेळ लागणार नाही, मी सांगतो तोपर्यंत. तू निकम सरांचा प्रवीणचा काय डाऊट? बोला. एक तर ऍक्च्युअली अनफॉर्च्युनेटली तुम्ही सीओपी सांगितलं आणि नेमका मी नव्हतो तो. अरे काय ड्रायव्हिंग करत होतो जरा, तिकडेच होतो तुमच्या तिकडेच आलो तुम्ही. हे आम्ही आमची जेव्हा ग्रुप मिटिंग असते ना तेव्हा शेवटला येणाऱ्या माणसाला वडापाव खेळवायला लावतो सगळ्यांना. मी खाऊ सगळ्यांना खाऊ घाल. हे बघा, ऐकून ठेवा बरं का, याची कमिटमेंट ऐकून ठेवा बाकीच्या सगळ्यांनी. मी 14 तारखेला सगळ्यांना वडापाव खाऊ घालेल. क्या बात आहे. पण यार 14 तारखेला मीच नाही तुम्हाला वेगळं खाऊ घालेल बस. हा, असं म्हणणार बस. तुझ्या भावना पोचल्या आम्हाला. अच्छा, मला एक तर सीओपीचं परत तुम्हाला सांगायचं, आणि सेकंड ते असं होतं की आपण लेक्चर 7 मध्ये किंवा लिडिंग लॅगिंग करंट बद्दल बोलत होतो, तेव्हा ते म्हणे की आपण ते नेक्स्ट टाइम घेऊ. लिडिंग लॅगिंग करंट आणि पॉवर फॅक्टर याबद्दल आपण डिस्कस करणार होतो, पण ते काय राहिलं आपलं करायचं. तर हे बघ, लेगिंग लॅडिंग बद्दल थोडस माझं नॉलेज कमी आहे. पॉवर फॅक्टर बद्दल मी थोडंफार तुला सांगू शकतो. सर सांगू शकतील का? एक मिनिट होल्ड कर. कारण म्हणजे त्यात मी मास्टर नाही बघा, थोडक्यात सांगायचं तर उगाच हे नको आहे ना. मी वेगळ्या भाषेत सांगतो. हा बरं, तुम्ही आधी सांगून घ्या. हे सर सांगतात ते पहिले माहिती करून घ्या. लिगिंग लॅडिंग आणि पॉवर फॅक्टर हे वेगळ्याच भाषेत सांगतो, सगळ्यांच्याच लक्षात आहे. येतोय का आवाज? येतोय तुला? हो येतोय. चुकलं तर सांगा माझं. आवाज येतोय का? येतोय. हा सर. काही चुकलं तर सांगा. हो चुकणार नाही सर, पण सांगा कटाय साहेब. आहे. हे काय आहे इकडे सगळ्यांच्या लक्षात आलं का? व्हॉट इज दिस? एक बिअरचा ग्लास आहे. एकदम लक्षात येईल. ओके. जेव्हा तुम्ही बिअर ओढता ग्लासमध्ये तेव्हा इथपर्यंत नंतर फायनली इतकं असं आणि एवढा फोम तयार होतो. बरोबर, बिअर मध्ये एवढा फोम तयार होतो आणि एवढा. तर व्हॉट इज द इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतो. ऍक्च्युअल पॉवर जी असते, ऍक्च्युअल तुमच्या यूज मध्ये काय आहे? दिस मच. दिस इज किलोवॅट. दिस इज नॉन युजफुल. दिस इज सॉरी क्या बोलते, रिएक्टिव. KR you can say. Okay, and this plus this टोटल जे आहे म्हणजे काय की तुम्हाला उपयोग फक्त या गोष्टीचाच होतोय. आणि ह्याला रिएक्टिव्ह जो आहे तो पोर्शन तुमचा जो काय म्हणतात तुला मॅग्नेटायझर म्हणा किंवा दुसऱ्या इंडक्टन्समुळे जो लॉस होतो जनरली, त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला त्याचं युटिलिटी मिळत नाही, त्याचा लॉस होतो तो. त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे तेवढं हे मिळत नाही. काय म्हणायला पाहिजे? युजफुल पॉवर मिळत नाही. तर त्याला 2 नाव आहेत. एक आहे युजफुल पॉवर, एक आहे अपरंट पॉवर.
बरोबर. आणि रिएक्टिव्ह पॉवर सर बरोबर आहे सर. आहेत की नाही? आहे. बरोबर बरोबर आहे. हॅलो सर युजफुल पॉवर कळली मला, ते अपरेंट पॉवर आणि ते अपॅरंट आणि रिएक्टिव्ह हे सांगा. रिॲक्टिव्ह. मी बोलू का सर थोडं? त्यांचं ते जास्त तज्ञ आहेत आपल्यापेक्षा ना, म्हणून आपण त्यांना त्यांच्या एन्डॉर्स करून घेऊ आपण जे बोलतोय ते. हॅलो बोलू सर मी थोडं? बोलू थोडं? हे जे मी एक्झाम्पल दिलं बरोबर आहे का? एक्झाम्पल बरोबर आहे. तर हा, थोडंसं हे आहे, बोला. प्रवीण सरांना जो डाऊट आहे, प्रवीण सर ऐकायला येत आहे ना? डेफिनेशन सांगून देऊ याच्यावर. हा, आता बोलू युजफुल पॉवर. आपण मी साधं मोटरचं उदाहरण घेतो सर सगळ्यांना. पहिले आपण एक मिनिट कटायचं आहे. पहिले आपण लोकांसाठी पॉवर फॅक्टरची डेफिनेशन पाठवू, मग पुढे जाऊ. नाही, मी जे उदाहरण सांगेल ना, तर पॉवर फॅक्टर डेफिनेशन एकदम लगेच लक्षात येऊन जाईल. तर आता मी थोडंसं असं बोलतो की आपण इलेक्ट्रिकल मोटर वापरून त्याच्या शाफ्टला मेकॅनिकल पॉवर निर्माण करतो आणि इनपुट आपण इलेक्ट्रिकल पॉवर घेतो. हे एक उदाहरण लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. दुसरं उदाहरण लक्षात घ्यायचं की आपला साधा हीटर आहे, इलेक्ट्रिक हीटर, ज्याला आपण इलेक्ट्रिक इनपुट देतो आणि आउटपुटला आपण उष्णता निर्माण करतो. या दोन गोष्टी कळल्या ना? आता जे काही फिजिक्स चालतं त्याच्यामध्ये काय होतं, हीटरमध्ये इलेक्ट्रिकल ऊर्जेचं रूपांतर हे थेट उष्णतेमध्ये होतं. परंतु मोटरमध्ये इलेक्ट्रिकल ऊर्जेचं रूपांतर मेकॅनिकल मध्ये करण्यासाठी एक मॅग्नेटिक ऊर्जा पण निर्माण व्हावी लागते. मग आपण काय करतो, इलेक्ट्रिकल ऊर्जा जी घेतो त्यातला बराचसा भाग हा मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट होतो, पण तो कन्वर्ट होण्यासाठी जे मॅग्नेटिझम तयार करावं लागतं त्यासाठी पण आपण थोडीशी एक इलेक्ट्रिकल ऊर्जा वापरतो. हे लक्षात आलं? तर इलेक्ट्रिकल ऊर्जाचं जे मेकॅनिकल आपण आउटपुट घेतलं, जे तुम्ही आम्ही फिजिकली वापरलं, त्यालाच सरांनी युजफुल पॉवर म्हणजेच इलेक्ट्रिकलच्या भाषेत ऍक्टिव्ह पॉवर असं म्हणतात. ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे माणूस फिजिकली जिचा वापर करू शकतो ती ऍक्टिव्ह पॉवर. मोटरचं आउटपुट हे ऍक्टिव्ह पॉवर आहे, ते मेकॅनिकल आहे. पण इलेक्ट्रिकलचा थोडासा भाग एक मॅग्नेट तयार करण्यासाठी आणि त्या मॅग्नेट मार्फत उर्वरित ऊर्जा मेकॅनिकल मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी वापरला जातो. तर जो एनर्जीचा भाग, पॉवरचा भाग मॅग्नेट निर्माण करण्यासाठी गेला, जो सरांनी वरचा फोम काढला आहे बिअरच्या वरचा, लक्षात, तो आवश्यक आहे. की मॅग्नेट निर्माण नाही झालं तर मेकॅनिकल पॉवर निर्माण होणारच नाही, रोटरी फिरणारच नाही मॅग्नेट नसेल तर. तर म्हणून ह्याच्या मॅग्नेट निर्मितीसाठी जी काही इलेक्ट्रिकल पॉवर वापरली जाते त्याला रिएक्टिव्ह पॉवर असं म्हणतात. आलं लक्षामध्ये? आलं. आता ऍक्टिव्ह पॉवर आणि रिएक्टिव्ह पॉवर यांची बेरीज म्हणजे ही साधी अरिथमॅटिक बेरीज नसते सर. आपण तो भाग सोडून देऊ, पण आपण त्याची बेरीज समजूया. तर एक सेकंड सर, फक्त तुम्हाला मी थांबवतो इथे. आपण यांना फक्त बेसिक डेफिनेशन सांगून देऊ. वरती बरोबर आहे, बरोबर. केडब्ल्यू वरती, केडब्ल्यू वरती हा, केडब्ल्यू वरती आणि केव्हीए खाली. सॉरी. हा, जो लहान आहे तो मोठा वरती. हो, आणि केव्हीए खाली. हा, आता हे जे आहे दॅट इज व्हॉट इज नोन एज लेटेस्ट 0.9 पॉवर फॅक्टर. बरोबर. म्हणजे किलोवॅट जर माहिती असेल तर पॉवर फॅक्टर माहिती असेल त्याच्या 0.9 केव्हीए झाला. हो बरोबर सर. तर आपण जी मेकॅनिकल ऊर्जा वापरली ती केडब्ल्यू आणि मेकॅनिकल आणि मॅग्नेटिक वापरली ती टोटल केव्हीए. याचा भागाकार म्हणजे पॉवर फॅक्टर. प्रवीण सर, आता मला कळत सांगू का, म्हणजे युजफुल पॉवर डिवाइड बाय युजफुल पॉवर प्लस रिएक्टिव्ह पॉवर असं आहे का? अगदी बरोबर. व्हेरी करेक्ट. आता तुला मी प्रवीण अजून सिंपल याच्यामध्ये सांग. सर जे म्हणतात ना अर्थमॅटिक मध्ये, लेट अस गो टू सरळ राईट अँगल पायथागोरस थ्योरम लक्षात आहे का लोकांना? हो, मला आहे का? काय असतो?
त्या कर्णाची बाजूचा स्क्वेअर इज इक्वल टू त्या दोन बाजूचा स्क्वेअर तेवढा. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. बरोबर बरोबर ना? बरोबर. साहेब, बरोबर सर. when this is a reactive R, this is KVA and this is KW. अगदी करेक्ट सर. जेव्हा रिएक्टिव्ह झिरो होईल तेव्हा केव्ही आणि केडब्ल्यू इज इक्वल. इक्वल बरोबर. म्हणजे हा ट्रँगल इथे येऊन एंड होईल आणि म्हणजे हा cos 50 बरोबर. सॉरी 50 आणि cos phi 1 झाला. आणि म्हणून 50 जेव्हा येतो तेव्हा cos 0 जो असतो त्याची किंमत असते 1. म्हणजे दिस अँड दिस इज इक्वल. हा पायथागोरसचा थ्योरम हा ट्रँगल लक्षात ठेवला ना पॉवर फॅक्टर नाही वेस्ट केली. हा बरोबर कळलं मला. याच्यापेक्षा हे जास्त लक्षात राहतं. ओके म्हणजे ते म्हणजे काय की जसं जसं रिएक्टिव्ह लोड वाढत जातो तसं केव्हीए तुमचं हे वाढत कन्झम्पशन वाढत जातं आणि युजफुलनेस तुमचा कमी होत जातो. रिएक्टिव्ह जसा जसा वाढतो तसा तुझं युजफुलनेस एक्टिव्ह कमी होत जातो. ओके. आणि तो पुढे जाऊन शेवट दिसेल. आणि जेव्हा तुम्हाला माहिती की पॉवर फॅक्टर जो हा असतो हा युनिटी म्हणजे जनरली युनिटी म्हणतात आणायला पाहिजे किंवा असतात युनिट नसला तर चार्ज पण पेनॉल्टी पण लागते आपल्याला. तो किती असायला पाहिजे साधारण पॉवर फॅक्टर हा? युनिटीच असायला 0.99 किंवा 0.95. मलाही माहिती नाही कटाय साहेब किती असायला पाहिजे. ऍक्च्युली काय आहे आता जे महामंडळाचे नियम आहेत त्याच्याप्रमाणे हा 1 असा आला पाहिजे. आणि जे नवीन पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट मेथड्स आहेत त्याच्याने आपण हा 0.9995च्या आसपास घेऊन जाऊ शकतो. नाही पण हा म्हणजे किती असला तर ते पेनल्टी लावतात आपल्याला? 8च्या खाली 0.8च्या खाली बहुतेक पेनल्टी असेल ना. नाही आता 0.9 ते 0.95 मध्ये तुम्हाला काहीच नसतं. पेनल्टी पण नाही आणि इन्सेंटिव्ह पण नाही. 0.95च्या पलीकडे असेल म्हणजे हायर असेल तर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतो आणि 0.9च्या खालती असेल तर तुम्हाला पेनल्टी लागते. अच्छा म्हणजे 1 असेल तर गुड म्हणजे तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळेल. 1 असेल तर व्हेरी गुड. 1 असेल तर व्हेरी गुड. आता या विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढं पॉवर फॅक्टर कमी होईल तेवढं तुमचं बिलिंग जास्त होईल. बरोबर. हो पण आता प्रवीण सर आता बदललंय बरं का हे 0.9 वगैरे आहे ना. आता हे गेल्या 2000 पासून आता गव्हर्नमेंट आहे ना. आता गव्हर्नमेंटने नवीन कायदा आणलाय आणि ते केव्हीएच वरच चार्ज करतात. किलोवॅटवर नाही चार्ज करत आता. कारण किलोवॅटवर चार्ज करताना लोक गडबड करायचे सगळे पॉवर फॅक्टर मध्ये. त्यामुळे आता दे गो ऑन केव्हीएच. आता पुढचं जे बिलिंग आहे अजूनही बिलिंग मला वाटतं जे वाढले आहेत ना आता सगळे बिल जे एक्झिट वाढलेत ना दॅट इज बिकॉज ऑफ केव्हीएच. हो हा गव्हर्नमेंटने हा कायदा खरीच आणलेला आहे. मागच्या एप्रिलमध्येच आणलाय केव्हीएच वर. एप्रिल 20 पासून लागू केला. एप्रिल 20 चा लागू आहे. ते कोणाला कळत नाही ते. नाही बरोबर आहे. तर याच्यात एक पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायला कॅपॅसिटर बँक वापरतात आणि हार्मोनिक फिल्टर. याबद्दल कळेल का थोडंफार अजून? सर कसं आहे माहिती का तुम्ही कॅपॅसिटी जे वापरतात ना ते हा रिएक्टिव्ह लोड कमी करण्यासाठी वापरतात. म्हणजे कॅपॅसिटर मी एकदम लयमॅनच्या भाषेत सांगतोय सर. कटाळे साहेब बरोबर आहे तज्ञ आहेत आपल्याच्यातल्या इलेक्ट्रिकलचे तज्ञ आहेत ते. मी लेमॅन आपल्या मेकॅनिकलला कसं समजेल या भाषेत सांगतो. रिएक्टिव्ह पॉवर जी रिएक्टिव्ह पॉवरचा इफेक्ट कमी करण्यासाठी कॅपॅसिटर वापरतात. आणि म्हणून कॅपॅसिटी जसं जसं वाढत जातं तसं तसं तुमचा पॉवर फॅक्टर वाढत जातो. आणि तो आपल्याला आता त्याच्यानंतर काय ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर मेंटेनन्स साठी आले. बरेचसे मोठ्या सिस्टमला मोठे पॅनल लावले जातात. खूप मोठा बिझनेस आहे तो पॉवर फॅक्टर मेंटेन करण्यामध्ये. खूप मोठी इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये. पण तो सगळा त्याचा पर्पज काय आहे हा तुमचा रिएक्टिव्ह पॉवर कमी करण्यासाठी. बरोबर. म्हणजे रजिस्टर लोड जसा असतो ना तसा. जसं फॉर एक्झाम्पल इन्कॅन्डेसेंट लॅम्प आहे तर त्यांनी सांगितलं हीटर आहे. हीटर मध्ये कुठल्याही प्रकारचा इंडक्टिव्ह लोड नाहीये. इन्कॅन्डेसेंट लॅम्प मध्ये इंडक्टिव्ह लोड नाहीये. फ्लोरोसंट मध्ये आहे. ओके. जे इंडक्टन्स मुळे जे इफेक्ट होतात मोटरमध्ये आहे. जिथे मॅग्नेटिझम आहे. मॅग्नेटिझम इज द बिगेस्ट कॉज.
बरोबर बरोबर. तुमच्या ज्या हार्मोनिक्सचा तुम्ही उल्लेख केला तो सर्वात जास्त प्रॉब्लेम होतो व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह असतात तिथे तेव्हा फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह मध्ये. आणि मग फ्रिक्वेन्सी म्हणजे एकीकडे कसं आहे व्हीएफडी लावायचे त्याचे ऍडव्हान्टेज आहे पण दुसरे डिसएडव्हान्टेज पण आहे. मग ते हार्मोनिक्स कमी कर्टेल करण्यासाठी तुम्हाला दुसरे सिस्टम वापरावा लागतात. हार्मोनिक्स तुम्हाला कमी करावं लागतात. थोडाफार विषय पण हार्मोनिक्समुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. व्हीएफडी जिथे जिथे हार्मोनिक्सचा इश्यू आहे व्हीएफडीज मुळे किंवा हार्मोनिक्समुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. मोठ्या प्रमाणात सिस्टम फेल्युअर होऊ शकतात. याचा जास्त डिटेल पाहिजे तर कथासाहेब सांगू शकतील. पण हार्मोनिक्समुळे डिसएडव्हान्टेज खूप आहे. आणि मग ते हार्मोनिक्स कर्टेल करण्यासाठी मिटिगेट करण्यासाठी आपल्याला वेगळ्या सिस्टम अजून त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन सिस्टम काही बऱ्याचशा गोष्टी ऍड कराव्या लागतात. पण मग आता पॉवर फॅक्टर तसा काही यूज नसेल तर मग आता तसं कोणी मेंटेन नाही केलं तरी चालेल असं? नाही ना पैसे तर पाहिजे. केव्हीएच तर वाढेल ना तुमचं. आपण ठीक आहे आता तसे म्हणजे जे पहिले पेनल्टी लावायचे आता ते पेनल्टीचं तसं काही लावणार नाही सर. आता समजा तुझं मेंटेन नाही केलं आणि 10 रुपयाचे 20 रुपये भरावं लागले तर नुकसान तुझं आहे ना. त्यांना काय फरक पडतो? नुकसान आहे. हा बरोबर आहे नुकसान आहे. पण ते पहिले डायरेक्ट पेनल्टी लावायची तर आता ते पेनल्टी लागत नाही असं म्हणजे असं आहे ना? तसं नाही होत. तसं नाही. प्रवीण सर एक सांगू का? पीक डिमांडच्या वेळेस आहे ना ते पेनल्टी खूप जास्त पटीने असते. पीक डिमांडच्या ज्यावेळेस म्हणजे समजा दुपारचा टाइम आहे ज्यावेळेस सगळीकडे डिमांड आहे आणि त्यावेळेस तुमची डिमांड जर रिक्वायरमेंट दिलेल्या अलोकेशन पेक्षा वाढली तर तुमचं पॉवर सप्लाय ते इंटरप्ट होत नाही. तुम्ही कंझ्युम तर करणारच पण तो जो त्यावेळेस जो चार्ज लावतात डिमांडचा तो भयानक चार्ज असतो. नाही आणि नुसतंच पॉवर फॅक्टर तर पेनॉल्टी हा नुकसान नाही ना. पॉवर फॅक्टर कमी झाल्यामुळे तुझे करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. करंट वाढतो. करंट वाढला म्हणजे लॉसेस वाढतात. लॉसेस वाढले म्हणजे सगळ्या गोष्टी बाकीच्यावर परिणाम होतो. केबल साईजेस वगैरेवर परिणाम होऊ शकतो. अंडर साईज होऊ शकतात. जळू शकतात. सो मेनी डिसएडव्हान्टेज. आपल्याला एक ऍडव्हान्टेज नाहीये. एक डिसएडव्हान्टेज नाहीये फक्त पैसे भरायचे. खूप मोठ्या गोष्टी एक एक वाढू शकतात त्याच्या. त्यामुळे त्याच्यावर तर तुम्हाला 0.95च्या प्रती तर पाहिजेच पाहिजे. त्याच्या खाली ऑपरेट करणं योग्यच नाही. ओके. आणि ते ऍपरंट फॅक्टर काय असतं? ऍपरंट पॉवर काय असते? सॉरी. हॅलो 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 हॅलो. तुम्ही ते मला तीन सांगितलं ना पॉवर. एक युजफुल पॉवर, एक रिएक्टिव्ह पॉवर आणि एक माझ्या मते ती एक्टिव्ह पॉवर जी आहे ती अपॅरंट पॉवर असावी. म्हणजे नाही सर. हे जे तुम्ही तो जो कर्ण काढलाय की नाही त्रिकोणाचा कर्ण काढलाय की नाही ती अपॅरंट पॉवर आहे. म्हणजे केव्हीए झालं ना. केव्हीए. अगदी बरोबर अगदी बरोबर. म्हणजे एक्टिव्ह आणि केडब्ल्यू इज एक्टिव्ह ना. केडब्ल्यू इज ऍक्टिव्ह. केव्हीएआर इज रिएक्टिव्ह आणि केव्हीए इज पॉझिटिव्ह. ओके. मग सॉरी अपॅरंट. केव्हीए इज अपॅरंट. मग एक्टिव्ह पॉवर डिवायडेड बाय अपॅरंट पॉवर इज पॉवर फॅक्टर. हा. ऍक्टिव्ह पॉवर भागिले अपॅरंट पॉवर इज इक्वल टू पॉवर फॅक्टर. बरोबर बरोबर. हो हो हो. आणि ते कशामुळे होतं? रिएक्टिव्ह. आपण रिएक्टिव्ह जास्त कन्झ्युम करतो म्हणून. रिएक्टिव्ह 0 असला तर दोघांचं एक होईल. आणि हॅलो हॅलो. हा कळलंय सगळं. स्क्रीन ब्लँक झाली ना? नाही माझी तर दिसतंय मला. हो का? माझ्या इकडे स्क्रीन ब्लँक झाली पूर्ण. सर याच्यात अजून एक होतं. डीजीच्या वेळेस आपण समजा डीजी आणतो तर डीजी जनरली केव्हीए मध्ये सांगतात. 100 केव्हीए चा डीजी, बरोबर. 80 केव्हीए चा डीजी. पण आपले रिक्वायरमेंट जे असतं ते आपण किलोवॅट मध्ये सांगतो. मग सेम लॉजिक लावायचं त्या केसमध्ये पण की म्हणजे समजा मला लोड 80 किलोवॅट आहे. समजा मी साधारण 0.8 0.9चा पॉवर फॅक्टर घेतला साधारण 100 केव्हीए चा डीजी चालेल त्याला असं. बरोबर बरोबर बरोबर. आता कसं आहे की आपल्याला जो डीजी घ्यायचा आहे हा किंवा जनरेशन आपण विचार करतो पॉवर प्लांट जे असतात त्याच्यामध्ये. हॅलो बोला ना. ऐकायला येतंय ना? हा येतो आवाज येतो. तर पॉवर फॅक्टर आपण जर 0.8च्या खालती वापरला म्हणजे पॉवर वापरताना आपला पॉवर फॅक्टर 0.8च्या खालती गेला तर संपूर्ण डीजी सेटला वीज निर्माण करण्यासाठी खूप मोठा अडथळा निर्माण होतो. आणि म्हणून ते तसं करायचं नसतं त्याच्यामध्ये.
म्हणून ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग केव्हीए मध्ये असतं बघा, 200 केव्हीएचा, 500 केव्हीएचा, कारण त्याला दोन्ही प्रकारच्या पॉवर द्यायच्या आहेत. ओके. आणि जनरेशन आपण म्हणतो मेगावॅटचं जनरेशन, बरोबर आहे. पण मेगावॅटचं जनरेशन करताना त्यांना पण ती रिएक्टिव्ह पॉवर निर्माण करावी लागते आपल्याला देण्यासाठी. तर त्याचा रेशो तो 0.8च्या खालती नको जायला. जर तो गेला तर वीज निर्मिती केंद्रात अडथळा निर्माण होतो. म्हणून आपण कितीही खराब वापरला तरी सबस्टेशनला हे सगळं दुरुस्त केलं जातं. म्हणजे त्याचा भार आपल्या अयोग्य पद्धतीने काम करण्याचा भार सबस्टेशनवरती येऊ दिला जात, आपल्या जनरेशनवर येऊ दिला जात नाही, सबस्टेशनला तो दुरुस्त केला जातो. आता आपले जे घरचे बिल असतात ना, त्याला आपल्याला काय पॉवर फॅक्टरचा काही संबंध नसतो, आपला फार कमी असतो, 0.4, 0.3 असा असतो तो. परंतु प्रत्येक इक्विपमेंटला पण पॉवर फॅक्टर असतो ना? 3 प्रकारचे इक्विपमेंट असतात, एक इंडक्टिव्ह, एक कॅपॅसिटिव्ह आणि एक रेझिस्टिव्ह, आणि त्याचं कॉम्बिनेशन. तर ज्या ज्या ठिकाणी इंडक्टिव्ह आहे किंवा कॅपॅसिटिव्ह आहे त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर असणारच, त्याला काही पर्याय नाही. एसीच्या इक्विपमेंटला सुद्धा पण पॉवर फॅक्टर अगदी बरोबर आहे. एसीचा कॉम्प्रेसर कसा चालवणार? मोटरद्वारे, बरोबर आहे. मोटर ही इंडक्टिव्ह आहे. मोटर इंडक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पॉवर फॅक्टर हा खराब असणारच त्याचा. पण ते जनरली एसीचे जे युनिट आहे त्याचा हार्डली 0.92च्या वरती असतो साधारण. आता काय होतं, जे सिंगल फेज मोटर्स असतात ना, त्यांना कॅपॅसिटर तिथेच लावला जातो दुरुस्तीसाठी. करेक्ट. आलं लक्षात. आणि म्हणून पद्धत जाणत नाही, एकदा मोटर निर्माण झाली, मॅन्युफॅक्चरर कडे मोटर निर्माण झाली की काम संपलं. तिचा जो काही पॉवर फॅक्टर असेल तो काही दुरुस्त होणार नाही, तो आपल्याला कॅपॅसिटर लावून दुरुस्त करावा लागतो. गेलो. हॅलो हॅलो. हॅलो. हा सर. हा, आता एक छोटासा एकदम आपण तुझा जो प्रॉब्लेम आहे आयडॅकचा, ते स्क्रीन दिसत नाही आता. स्क्रीन दिसेल ना? नाहीये. हा, आता दिसते. हे पहा, तुम्हाला सगळ्यांना माहिती की ऑपरेटिव्ह कुलिंग जेव्हा आपण करतो तेव्हा ती कॉन्स्टंट वेरिएबल प्रोसेस असते. म्हणजे समजा आता हा तुमचा एक ग्राफ आहे आणि मी समजा 95 डिग्री ड्रायबल टेम्परेचर आहे आणि 75 डिग्री वेट बल्ब आहे आणि याच्यावर एव्हॉपरेटिव्ह कुलिंग करतोय, तर 75 वेट बल्ब 75 वेट बल्बच्या कॉन्स्टंट राहणार माझं, आणि सॅच्युरेशन एफिशियन्सी 100 असेल तर मला 75 आउटलेट मिळेल, नाहीतर ते आय विल गेट समवेअर 73 किंवा 74 मला वेट बल्ब पेक्षा 1-2 डिग्री कमी मिळेल. ओके, ही तुमची नॉर्मल एव्हॉपरेटिंग प्रोसेस असते. ओके, आयडॅक म्हणजे काय? व्हॉट इज आयडॅक? जे आजकाल चाललंय, इनडायरेक्ट आयडी. This is IDAC. Indirect direct evaporative cooling. Indirect direct evaporative cooling is IDAC. बरोबर आलं लक्षात? हे तर माहिती आहे आयडॅक कन्सेप्ट, माहिती, फंडामेंटल माहिती ना आयडॅक म्हणजे काय. आता आयडॅक वापरला नाही, नॉर्मल एव्हॉपरेशन प्रोसेस जर केली तू, तर 95 डिग्री ड्रायबल टेम्परेचरला 75 डिग्री वेटबल टेम्परेचर ही अशी कंडिशन आहे. वेटबल टेम्परेचर 1-2 डिग्री पुढे तुला सॅच्युरेशन एफिशियन्सी कमी असल्यामुळे 73 डिग्री त्याच्या एअर वॉशरचा आउटलेट मिळेल. बरोबर. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ आयडॅक? आयडॅक मध्ये काय केलं जातं? आयडॅक मधल्या सर्टन पर्सेंटेज ऑफ एअर जी आहे, जी 95 डिग्रीची एअर जी एअर वॉश मध्ये जाणार आहे, त्याला त्याच एअरने कूल, सर्टन पोर्शनने कूल केलं जातं, सेन्सिबल कुलिंग केलं जातं त्याचं. आलं काय लक्षात? 95चं एअरचं टेम्परेचर सेन्सिबल कुलिंग करतो आपण, आणि आपण 95ला आणून ठेवतो. ते 95चं 90 पर्यंत आपण समजा सपोज कूल केलंय. ओके, आता सायक्लोमॅटिक चार्ट तुमच्या लक्षात आहे सगळ्यांच्या, असे चार्ट आहेत सगळे, बरोबर. मी जर 95चं 90 कूल केलं तर माझा वेटबल टेम्परेचर या कंडिशनचा ड्रॉप झालाय आता. बरोबर. आता मी काय करेन? मी इनडायरेक्ट कुलिंग केलं, आता मी नॉर्मल ऑपरेटिंग प्रोसिजर करून कुलिंग करेन, आणि इथे पण एफिशियन्सी जर माझी तेवढी असेल
70, 71, तर माझी इथे किंवा याला जास्त समजा 100% जरी मिळाली किंवा तर मला समजा टेम्परेचर मिळालं 71 डिग्री फॅरेनहाइट. तर बेनिफिट काय की आयडॅक मध्ये जिथे मला 73 डिग्री मिळते, मला इनडायरेक्ट डायरेक्ट मध्ये 71 मिळते. दिस कॅन बी ऑल्सो कधी कधी हे वेलबर्ड टेम्परेचरच्या एक डिग्री कमी पण जातो. झालंच आहे म्हणजे ऑलरेडी. हे जे आहे पुढे सुद्धा 72 जरी मिळालं तुला टेम्परेचर, 72 जरी मिळालं तरी 1 ते 2 डिग्रीचा डिफरन्स सुद्धा. आणि हे मी तुला 73 सांगतोय, दिस इज नॉट 73, समटाइम इट इज कमी पण असू शकते. एफिशियन्सीवर डिपेंड करते ते सगळं. तरी पण कमी का बरं होईल? वेटबल पेक्षा कमी तर नाही होणार ना, ऍटलीस्ट वेटबल पर्यंतच होईल ना. म्हणजे आपल्या नॉर्मल इव्हॅपोरेशन कुलिंग मध्ये म्हणजे 75 असेल समजा वेटबल, तर 75 होईल किंवा 75 त्याची इफिशियन्सी समजा 90-80 असेल तर 75 पेक्षा जास्त होईल ना, कमी तर नाही होणार ना. ऐक ना, बरोबर आहे, यू आर राईट ऍब्सोल्युटली की वेटबल पेक्षा कमी नाही व्हायला पाहिजे, मान्य. बरोबर आहे. 95चा वेटबल किती आहे? 75 म्हटलं ना तुम्ही. 75. पण 90चा वेटबल किती आहे? 90चा वेटबल कमी होईल. 72 आहे ना. आता मी प्रोसेस सुरू करतो ना. नाही, आयडॅक मध्ये ठीक आहे, आयडॅक मध्ये तुम्ही सेन्सिबल कुलिंग करताय, त्यामुळे तुम्ही अवस्थेचा वेटबल कमी होईल. मग त्यानंतर तुम्ही त्याला म्हणजे त्याच्यानंतर प्रोसेस चालू माझी ऑपरेशन माझी आयडॅकला ही प्रोसेस नसते. बरोबर, आयडॅकला ही प्रोसेस नाही. आयडॅकचा ग्राफ असा असतो माझा, असा असतो. हा बरोबर आहे, कळलं. सेन्सिबल कुलिंग आणि त्याने ऑपरेशन प्रोसेस, हे ऑपरेशन कुलिंग. पण जे नॉर्मल ही असते अशी. बरोबर आहे. पण जे नॉर्मल असेल समजा आपलं साधं इव्हॅपोरेशन कुलिंग असेल, त्यामध्ये तर वेटबल पेक्षा कमी होईल किंवा म्हणजे कमी होईल, जास्त तर म्हणजे 75 असेल तर 74 नाही होणार, एक तर 76 होईल किंवा 75 होईल समजा. एकदम 75 जर 72 जर वेटबल असला समजा, आता 50 आता पण हेच एक्झाम्पल समजा माझा ड्रॉ करताना चुकलं, ते 73 नको होतं, ते तिथे 76 पाहिजे होतं. ते बरोबर, मग अशी ते 73 लिहिलं ना, ते 76 पाहिजे. 75 जर वेटबल असेल तर टेम्परेचर तुझं कमीत कमी 77च्या पुढेच जाईल. बरोबर आहे. 1-2 डिग्री जास्त असेल, कमी तर 2 ते 3 डिग्री फॅरेनहाइटचा अप्रोच असतो. ओके. याच्यामध्ये आता 76 तर इथे तुला 72 पण मिळू शकतं आयडॅक मध्ये. आयडॅक मध्ये मिळू शकतं. येस, त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट आहे, पण ती कॉस्ट वाढते. दुसरा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज माहिती का काय आहे, जे लोक जनरली विसरतात आयडॅकचा. आयडॅक मध्ये डेल्टा टी वाढल्यामुळे, डेल्टा टी जो डिफरन्स वाढतो, कुलिंग कॅपॅसिटी कमी ड्रॉप झाल्यामुळे जो डेल्टा टी वाढतो, त्यामुळे जो सीएफएम असतो व्हेंटिलेशनचा, तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. तुम्ही विचार करा, 5 डिग्री डेल्टा टीचा 7 डिग्री डेल्टा टी झाला तर त्या प्रमाणात सीएफएम कमी होईल ना. लोड तर सेम आहे, बीटीयू पर आवर लोड इज सेम. मग सीएफएम कमी झाल्यामुळे ब्लोअरची कॅपॅसिटी कमी होते, डक्टिंग कमी लागतं, फिल्टर कमी लागतात. सगळे जे ब्लोअरच्या सीएफएम कमी झाल्यामुळे जे बेनिफिट्स आहेत, डक्टिंग, डिफ्युजर, ग्रॅम्पर्स, लो साईडचे जेवढे पण कॉम्पोनंट्स आहेत ते सगळे कमी होतात आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पण कमी होते. त्यामुळे याचं म्हणजे आयडॅक सिस्टम डिझाईन करताना काय, म्हणजे कसे डिझाईन करायचे? कुठलीही सिस्टम डिझाईन करताना, परत सांगतो मी, व्हेंटिलेशनची सुद्धा सिस्टम डिझाईन करत असताना नेव्हर गो बाय एअर चेंजेस कॅल्क्युलेशन. फार मेथड चुकीची आपल्याकडे. आम्हाला 20 एअर चेंज पाहिजे, आपण व्हॉल्यूमच्या 20 एअर चेंज सीएफएम टाकून देतो. नाही, नथिंग डुईंग. कुठलाही व्हेंटिलेशन असला काढला तरी प्रत्येक ठिकाणी हीट लोड इज मस्ट. हीट लोड एस्टिमेशन करायलाच पाहिजे. कारण त्याला थोडी माहिती काय आतमध्ये काय तुम्ही एसी लावणार आहे की व्हेंटिलेशन वापरणार आहे. टेम्परेचर तर वाढणारच आहे लोडमुळे. मग इथे पण रूफ आहे, इथे पण स्लॅब आहे, इथे पण माणसं आहे, इथे पण इलेक्ट्रिकल लोड आहे, सगळं आहे. सगळा लोड काढायचा. फक्त इथे ड्युमिडिफाईड सेफ काढताना तुम्हाला डेल्टा टी बराच वेळा अज्युम करावा लागतो. कुठे आयडॅक मध्ये म्हणा, व्हेंटिलेशन मध्ये सुद्धा. आता व्हेंटिलेशन मध्ये आता आपल्याकडचे महाभाग एवढे असतात. माझा तर किती अनुभव आहे की तुम्ही व्हेंटिलेशनचं लोकांना टेक्निकली कन्व्हिन्सच करू शकत नाही. मला किती 1000 सीएफएम के जगह 10,000 सीएफएम डालूंगा, बाहर 40 है तो मेरा अंदर 38 आना ही चाहिए. तुम्ही कितीही सीएफएम टाका, बाहेरच्या टेम्परेचर पेक्षा आतलं टेम्परेचर
सप्लाय एअरचं कमी नाही करू शकत. वाढेलच ते वाढणारच आहे. आता ते 1 डिग्रीने वाढेल की 2 डिग्रीने वाढेल की 7 डिग्रीने वाढेल की 10 डिग्रीने वाढेल, दॅट डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ CFM यू आर हँडलिंग पंपिंग इन टू एरिया. बरोबर. समजलं. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कोणी डिझायनरला असा प्रश्न विचारला कि मेरे को यहाँ वेंटिलेशन करना है और समर में 40 डिग्री रहता है तो अंदर कम से कम 35 तो भी मिलना ही चाहिए. पॉसिबल नहीं है. या तो आप एयर कूलिंग कीजिए, आईडैक लगाइए, ऑपरेटर कूलिंग कीजिए, नहीं तो फिर सीधा एयर कंडिशनिंग कीजिए. इट इज नॉट पॉसिबल. बॅक व्हेंटिलेशनचे पर्पज वेगळे आहेत. ते प्रोसेस व्हेंटिलेशन आणि थ्रेशोल्ड लिमिट आणि केमिकल्स अँड हेजार्ड याच्यासाठी वेगळे फॉर्म्युलेज वापरले जातात. पण आपल्याकडे काही बऱ्याच वेळा हा मिसकन्सेप्ट आहे लोकांमध्ये की हम ज्यादा एयर डालेंगे तो हमको टेम्परेचर कम मिलना चाहिए. दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणजे मला कळलं, समजा मला आयडॅक सिस्टम डिझाईन करायची असेल तर मला तो डेल्टा असेल तर तुला म्हणजे फॉर्म्युला आपले सगळे सेम, फक्त तो डेल्टा टी माझा राहील. तो एक समजा 95 असेल तर तो 95 समजा अजून तो वेट बल्ब एवढा येत असेल 75 तो जो डेल्टा टी असेल ना तुझा, त्या प्रोसेसचा त्या इक्विपचा जो वेट बल्ब टेम्परेचर असेल तो कमीत कमी तेवढा वेट बल्ब टेम्परेचर तुझ्या एअर वॉशरचं लिव्हिंग टेम्परेचर असायला पाहिजे असं धरायचं. त्यानुसार डिझाईन करायचं आणि त्यानुसार आणि रूम मध्ये टेम्परेचर किती पाहिजे ते विचारायचं. ते आता रूम मध्ये समजा 85 पाहिजे असेल आणि तुझं तिकडनं येणारा 75 पाहिजे असेल तर मग डेल्टा टी झाला 10. म्हणजे काय थोडक्यात त्याच्या भाषेमध्ये जर काढलं तर वेटबल्ब जर टेम्परेचर ऑफ एअर वॉशर लिव्हिंग एअर वॉशर विच इज इक्वल टू वेटबल्ब टेम्परेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर रिजन इज युअर एडीपी. तो तुमचा एडीपी झाला कॅल्क्युलेशन डिमोडिफाईड सीएफएम साठी. बरोबर. आणि रूम टेम्परेचर तुम्हाला त्यांना विचारावं लागतं प्रोसेसला की बाबा तुमचं 85 चालेल, 80 चालेल, 90 चालेल, 95 चालेल. तो सांगेल त्याप्रमाणे आयडॅकची कॅपॅसिटी ठरेल. अच्छा, पण असं समजा आपण काय करतो, रूम टेम्परेचर नॉर्मली ऍक्च्युली एडीपी आपला कमी असतो, रूम टेम्परेचर जास्त असतं. एअर कंडिशनिंगला इथे पण तसंच होईल ना, रूम टेम्परेचर जास्त ठेवावं लागेल ना. नाही, रूम टेम्परेचर जास्तच असणार आहे. इथे व्हेंटिलेशन आहे ना, एअर तुमच्या आयडॅकमुळे. आता तू विचार कर ना, तू जर समजा एखादा आता तू एअर कंडिशनिंग मध्ये जी एअर आतमध्ये पंप करतो त्याचं टेम्परेचर साधारण 15 डिग्री सेंटीग्रेड असतं. तेव्हा कुठे जाऊन ते 25, 24, 25 मेंटेन होतं. इथे जर तुझं टेम्परेचर 25 डिग्रीच तू सप्लाय करणार आहे, तुझं टेम्परेचर 35च्या खाली येणारच नाही. 30-35 येणारच. 10 डिग्री साधारण 10 ते 15 डिग्रीच. 10 डिग्री म्हणजे सेंटीग्रेड, 20 डिग्री फॅरनहाईट. थोडा डेल्टा टी असतो, धरून चालावं लागतं थोडा. बरोबर आहे. ठीक आहे. अजून एक होतं ते मी ते ह्युमिडिफायर बद्दल बोललो होतो. ह्युमिडिफायरचा जो लोड येतो तो आपण एचयू मध्ये मग कसा तो हे करायचा, इनकेस ठीक आहे आपण त्याला प्रेशर कॉईल होईल, पण समजा इनकेस प्रेशर कॉईल नाही लावली तर त्याचा लोड तो 1 मिनिटचा होऊन जाऊ दे सचिन, मग पुढे बोलतो. 1 मिनिट प्रवीणचा पूर्ण होऊन जाऊ दे प्रश्न, मग तू त्याच्याशीच ऍड असेल तर दोघांचं कंबाईन उत्तर देऊ आपण. काय प्रश्न होता प्रवीण? नाही, प्रवीणचा आता अर्धवट ऐकला मी. तो काय होता म्हणजे त्याचं प्रवीणचं हे करू. हॅलो, तुझाही तोच आहे का प्रश्न सोबत? नाही, त्याचा आधीचा होता वाटतं मला वाटतं, त्याचा एअर वॉशरचा वाटतं. हा बोल, काय काय तेच कारण असेल, पण जनरली पाण्याचं टेम्परेचर एअर वॉशरमध्ये हळूहळू वाढत जातं. एवढं इतकं थंड नाही. चिल्ड वॉटर दिलं तर होत.
मग ते त्यावेळेचं प्रिव्हेलिंग टेम्परेचर एअरचे किती ते पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे सेन्सिबल हीट झोन पाणी जर समजा 40 डिग्रीचा असेल, 20-30 डिग्रीचा असेल, तर त्याच्यामुळे सेन्सिबल कुलिंग होऊन ते ड्रॉप होतं का ते पाहावं लागेल आपल्याला. कॉन्टॅक्ट शेवटी पाण्याचा कॉन्टॅक्ट येतच ना रिमेनिंग वॉटरचा. जे ऑपरेट झाले ते झालं, रिमेनिंग परत सर्क्युलेट होणार ना. तर त्याचे सेन्सिबल लॉस काही होत असेल तो किती लॉस येत आहे त्याने पाहायला पाहिजे, कॅल्क्युलेट करून की किती यायला पाहिजे. डेझर्ट कूलर डेझर्ट Desert कूलर कूलर खत काय खसाची ताटी खसवाले, वापरली हा. जाते. हा, कसाची ताटी असते त्याला. नाही नाही त्याचं ऑपरेशन. म्हणजे ते ड्रॉप होते, माठासारखंच होत असणार सर ते, माठासारखंच होत असेल ते. ड्रॉप होते, मला माहिती आहे ड्रॉप होते, बऱ्यापैकी ड्रॉप होते. थंडगार पाणी असते नॉर्मल. बघा माहिती मी वापरलंय आहे. हा, आणि लोक तिथे माहितीये का फ्रीज सारखं युज करतात. तिथं दूध वगैरे त्या वरच्या ठेवतात. ते थंड असतं ना वरचं पाणी आलं. हा, खूप बऱ्यापैकी थंड असतं. मला चेक करायला लागेल, त्याचे कॅल्क्युलेशन घ्यायला पाहिजे आपण. सर बरोबर आहे. पाणी थंड होतं सर त्याच्यामध्ये. सर एक्सक्यूज मी सर, त्या फिल्टरवरनं जेव्हा पाणी ड्रॉप होतं खाली आणि बाहेरून जी हवा येते ते पाणी थंड होऊनच खाली पडणार ना मग. आणि आपल्याला आपल्या पाण्यातनं आपण हे पाण्यातली म्हणजे एअर मधली हीट पाणी ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. आपल्याला थंड हवा आतमध्ये घालायची आहे. बरोबर. असं आहे ते. पण ते जसं माठातलं आहे ना तसं उदाहरण आहे ते. माठाच्या सारखं याच्यामध्ये पण काही सेन्सिबल हीट काही हे होत असेल तेव्हा याच्यातून जात असेल तेव्हा चेक करायला लागतील कॅल्क्युलेशन, ते आपल्याला पाहायला लागतील. म्हणजे मला असं वाटतं पॉसिबल आहे ते कॅल्क्युलेशन. त्याचे एक्झाम्पल घेऊन आपण अर्थमॅटिकली इक्वेशन मांडले तर सोल्युशन निघेल त्यात. सर एक विचारायचं होतं प्रश्न मला. आता तुम्ही डिस्कस जर केलं ना एअर कंडिशनिंग आणि एअर व्हेंटिलेशन सिस्टम मध्ये सीएपीएम सारखाच येईल का मग? नाही, खूप जास्त येईल. 4 times 5 times येईल तो. जनरली असं आहे की एअर कुलिंग सिस्टम, एअर व्हेंटिलेशन सिस्टम मध्ये जेवढं सीएपीएम मध्ये जात आहे तेवढं त्याच्या 70% बाहेर पण आलं पाहिजे, तर ते व्हेंटिलेट होतं. म्हणजे तेवढं टेम्परेचर ड्रॉप पण होतं. 70% नाही, 100%. व्हेंटिलेशन मध्ये 100%. व्हेंटिलेशन मध्ये जे आपला सीएफएम जे येणार ते पूर्णपणे बाहेर जाणार. 90% तरी बाहेर जाणार. त्याला ते एअर वॉशर सिस्टम, एअर कुलिंग म्हणजे असे होमिकोड कुठली पण एअर व्हेंटिलेशन असू द्या, त्याच्यामध्ये रिसर्क्युलेशन प्रकार 90% असणार कमीत कमी. कारण शेवटी ते जर रूम प्रेशराईज ठेवायची असेल आपल्याला तर थोडंसं ते प्रेशराईज ठेवावं लागतं. म्हणून रिटर्न कमी ठेवायचं. 100% सप्लाय, 90% रिटर्न, 10% दरवाजे वगैरे विंडो मधनं लीक होतात. त्यामुळे सिस्टम जे अंडर प्रेशर पॉझिटिव्हली प्रेशराईज राहते, म्हणजे बाहेरची घाण डस्ट वगैरे आतमध्ये येत नाही. त्याच्यासाठी ते प्रेशराईज असेल तरी पण त्या केसमध्ये सुद्धा 90% रिटर्न जातं आणि 10% आपले 100% सप्लाय असेल तर 90% रिटर्न जातं त्याच्यामध्ये. ओके, बोला. हॅलो. आपलं नॉर्मली जो ह्युमिडिफिकेशन असेल त्याच्यामध्ये जो ह्युमिडिफायरचा लोड असतो. तर तुम्ही लो आर एच विचारतोय का? हा, लो आर एच 40% खाली. 40% खाली असेल माझा, तर तिथे आपण ह्युमिडिफायर लावू तर त्याचा लोड समजा इन केस त्यांनी प्रेशर लोड म्हणजे प्रेशर कॉईल त्याला लावली नाही तर त्याचा प्रेशरची जो एअर येईल त्याला कॉईल नसेल तर तो लोड आपल्या कॉईलवरती येईल. नाही, ह्युमिडिफायर वर पहिले जाईल ना तो. ह्युमिडिफायर जाईल, पण ह्युमिडिफायर काय तो काही सेन्सिबल कुलिंग तर काही करत नाही. तो ते सगळा लोड तो हे करून तो टाकेल आपल्या एचयूच्या कॉईलवरती. तर एचयूच्या कॉईल समजा मला नाही द्यायचा आहे, समजा टीएफए वगैरे नाही द्यायचा आहे, रेटेड प्रेशर नाही द्यायची त्याला, डायरेक्ट तो कॉईलवरती घ्यायचा असेल तर त्या केसमध्ये ते कसं म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं
ते तो लोड कसा काढायचा म्हणजे त्या केसमध्ये जसं ह्युमिडिफायरचे लोड करणारा तुम्ही तीन भाग घेता. ह्युमिडिफायर कुठलेही सिलेक्शन करायला 3 टाईपचे लोड घेतले जातात. ओके. एक असतं तुमचं मॉइश्चर आतमध्ये यायचे प्रकार, त्याला परमिएशन म्हणतात. म्हणजे दरवाजातनं नाही का, भिंतीतनं, रूफमधनं, फ्लोअरमधनं हे जे काही मॉइश्चर येतात ते एक लोड तो असतो. दुसरा दरवाजांचा असतो आणि तिसरा माणसांचा असतो. तर ज्या केसमध्ये ज्यावेळेस फ्रेशरला ट्रीट नसते करणार किंवा फ्रेशर लोड घ्यायचा नसतो किंवा घ्यायचा असतो, त्यावेळेस फ्रेशरचा लोड हा चौथा कॉम्पोनंट ऍड करून त्याप्रमाणे ह्युमिडिफायर सिलेक्ट करावा लागतो. ओके. म्हणजे फ्रेशरचा जो चौथा पोर्शन होतो आणि तो खूप जास्त असतो. कधी कधी तुम्हाला 500 विदाउट फ्रेशर 500 CFM कॅपॅसिटी येत असेल तुझी ह्युमिडिफायरची, तर विथ फ्रेशर ती 1200 CFM येईल डायरेक्ट. म्हणून काय करायचं, त्याला ट्रीटमेंट तर द्यायलाच पाहिजे. त्याचं जितकं तुम्ही ट्रीट कराल फ्रेशरला, तितकं तुम्ही मॉइश्चर जेवढं कमी कराल तेवढं तुमचं ह्युमिडिफायरची साईज कमी होईल ना. कमी होईल. म्हणजे तू समजा 140 ग्रेन हँडल करण्याच्या ऐवजी 140 ग्रेनला तुला 70 ग्रेनवर आणायचंय. रूम मध्ये 70 पाहिजे, बाहेर 140 आहे. तर 70 ग्रेनचा डिफरन्स तुला आणण्यापेक्षा तू काय करशील, त्याला 140 85-90 पर्यंत आणशील आणि 90 चे 70 आणशील तर जास्त सोपं राहील ना तुला. सायझिंग कमी होईल त्याला ह्युमिडिफायर. म्हणून तो TFA मस्ट आहे. TFA तर पाहिजेच पाहिजे. म्हणजे ह्युमिडिफायर असेल तर फ्रेशरला कुलिंग कॉइलला हे पाहिजेच पाहिजे. नाही तर ह्युमिडिफायरची पण काही ह्युमिडिफायर विदाऊट याचे देतात, ते छोटे छोटे देतात. तर मग ते छोटी साईज असते म्हणून तसं करतात. नाही, छोटी साईज म्हणून नाही, त्याच्यामध्ये फ्रेशरचा लोड धरलेला असतो त्यांनी. कशामध्ये? त्याच्यामध्ये त्या सायझिंग करताना फ्रेशरचा लोड धरलेला असतो. 50 CFM, 10 CFM, 20 CFM असे असतात. म्हणजे तो कमी असतो त्यामुळे मग ते असा विदाऊट TFA देतात. हो, येस, करेक्ट. समजा इन केस तो मोठा होत असेल तर मग त्या केसमध्ये TFA देतात असं. बिलकुल बिलकुल करेक्ट. आणि तेच समजा आपण ह्युमिडिफिकेशन करायचं असेल तर आपण आतमध्ये मे बी आफ्टर द कॉईल स्टीम जनरेट करू. आता हे एअर वॉशर काय करतो, एअर वॉशर इज वन ऑफ द टाइप ऑफ ह्युमिडिफिकेशन. आपण समजा जिथे काही एखादी प्रोसेस असेल आणि त्याला त्या बँड मध्ये समजा तो RH मेंटेन करायचा असेल तर मग त्या केसमध्ये ह्युमिडिफायर आपला इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग नाही चालणार. HU लावून टेम्परेचर आणि दोन्ही मेंटेन करायचे असतील. मग त्या ठिकाणी आता एकदम क्लीन असेल, फार्मास्युटिकल रिक्वायरमेंट असेल फार क्लीन, तर मग त्याला क्लीन स्टीम दिली जाते आतमध्ये. क्लीन स्टीम अशी कंट्रोल आणि इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोलनी रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ स्टीम इज इंजेक्टेड इनसाइड. त्याला काय कॅल्क्युलेशन आहे का? त्याला कॅल्क्युलेशन आहे. मॉइश्चर सेम 1050 BTU पर पाऊंड इज दिस थिंग. 1 पाऊंड तुला माहिती आहे ना, 1 पाऊंड जर गेला तर BTU 1050 देतो. सेम लोड काढायचा, त्याचा लोड काढायचा आणि त्याला डिवाइड करायचं. त्याला लोड BTU पर आवर काढायला लागतं प्रत्येक वेळेस. मग स्टीम असेल तर स्टीमची किलो कॅलरी किंवा स्टीमची एन्थॅल्पी घ्यायची, पाणी असेल तर पाण्याची घ्यायची. त्याप्रमाणे ते कडून काढावं लागतं. सिंपल आहे ते. काय इट इज एज गुड एज सिंपल, लाईक बाकीचे जे करतो तसंच आहे. त्याला काही एवढं क्रिटिकल नाहीये. ते आपण केलेले तसे, त्याच्या आधी आपण डिझाईन केलेले तसे करता पण येतील. त्याला काही असं इट्स नॉट दॅट क्रिटिकल. ठीक आहे. ओके, माझे तर झाले आता. नाही, यांच्या आले आता निकम सरांचे. कोणाचे राहिले? निकम सरांचे. तुझे राहिले अजून निकम सरांचे? मग निकम सरांच्याला मी नव्हतोच ना. विचार ना मग, काय किती आहे वेळ अजून आपल्याला? 5 मिनिटं. एकच प्रश्न आहे त्यांच्यासाठी आता. झाला तो पॉवर फॅक्टरचा त्यांचा. विचार. एक नाही, दोनच आहे. दोन क्वेश्चन आहेत त्यांच्यासाठी. एक तर तो COP त्यांना परत रिपीट करायचा माझ्यासाठी. बोला. एक तर तो COP सर मला परत सांगा, का मी नव्हतो तेव्हा. आणि एक होता आपला की तुम्ही सांगितलं होतं तुम्ही एक लेक्चर 8 मध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की 1 टन AC फॉर्म्युला तुम्ही सांगणार आहे. काय म्हणजे काहीतरी काय कुठला फॉर्म्युला सांगणार होता मला माहित नाही. पण तेव्हा तुम्ही म्हणाले होते का 1 टनचा मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगेल. तो काय होता आता मला आठवत नाही. हे 1 TR ची डेफिनेशन का? नाही 1 टनची डेफिनेशन नाही. तुम्ही काय म्हणाल ते 1 टन AC फॉर्म्युला मी देईल तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये.
पण त्यानंतर तो काय होता म्हणजे 1 टनचा कुठला फॉर्म्युला तुम्ही देणार होता ते मला नाही कळलं. म्हणजे मे बी तो चिलरच्या बाबतीत असेल. 1 टन म्हणजे 9 LPM वॉटर फ्लो. आता तो कुठला मला ते मला माहित नाही. हा, बहुतेक हाच असेल फॉर चिलर. आणि 9 into 135 1.35 LPM फॉर कंडेन्सर. म्हणजे हे तुम्ही जेव्हा चिलरची किंवा ह्याची पाण्याची रिक्वायरमेंट ठरवता. रिक्वायरमेंट का त्याचा होता का काय माहिती. हा, त्याचा होता का तो. तुम्ही म्हणाले की मी 1 टनचा तुम्हाला एक फॉर्म्युला देईल. हो, हाच असेल तो पाण्याचा फॉर्म्युला. किंवा यू कॅन से 400 CFM. हे सगळे ठोकताळ आहेत. 1 टन इज इक्वल टू 400 CFM. नाही ते होतं नाही 400चा नाही. तुम्ही कुठला फॉर्म्युला मला तेव्हा आठवत नाही. हाच असेल. आज असेल तर काम आहे. एक ते होतं आणि सीओपी मला मेनली सीओपी विचारायचं होतं की तो किती कुठले फॅक्टर त्याच्यावरती कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. एक तर मला तुम्ही सांगितलं होतं की म्हणजे कालच्या मला रेफ्रिजरेशन आउटपुट इन KW अपॉन पॉवर इनपुट इन KW. आता मला सांगू शकतील का 1.5 टनाच्या एसीचा करंट 1.5 TR एसीचा करंट किती? 6 एम्पियर. 6 एम्पियर. त्याची पॉवर किती येईल? व्होल्टेज 230 गुणिले 6 एम्पियर इंटू आपण 0.9 पकडू पॉवर फॅक्टर. किती आहे त्याचं उत्तर? 1.2 किलोवॅट सर. 1.2 किलोवॅट. हा, आता 1.5 टनाचं जेव्हा एसी घेतो आपण, रेफ्रिजरेशन आउटपुट किती होईल? 3.517 म्हणजे 1 टन मल्टिप्लाइड 1.5 टन ना, म्हणजे 1.5. हा झाला रेफ्रिजरेशन आउटपुट. आणि आपण 1.2. याचं उत्तर काढ बरं. हे काहीतरी मगाशी 5.2 काढलं होतं आम्ही. किती येतं? 3.517 मल्टिप्लाइड बाय 1.5. 5. याचं उत्तर किती येतं? 4.39 टोटल उत्तर. हा झाला रेशो. आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो झाला. अगदी साध्या लेमॅन लँग्वेज मध्ये सांगतो. आपल्याकडे मनमाडला समजा मनमाडवरून एक ट्रक 10,000 लिटर डिझेल घेऊन निघाला. ते डिझेल नाशिकला यायचंय. अंतर 90 किलोमीटर आहे. ट्रकचं ऍव्हरेज आपण जर 3 धरलं तर हे एवढं लिटर डिझेल नाशिकला हे करायला 3चा ऍव्हरेज आहे, म्हणजे त्याला 60 लिटर डिझेल लागेल. हे तुझं झालं आउटपुट आणि हे झालं इनपुट. तसा हा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा रेशो आहे. तुमचं आउटपुट किती मिळतंय आपण इनपुट पॉवर तुम्ही किती देताय. नाही हे कळलं मला. हा, पुढे मला हे काय की सीओपी अजून कुठल्या जसं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की डिस्चार्ज तुमचा सक्शन प्रेशर हाय आणि डिस्चार्ज प्रेशर लो, तर सीओपी चांगला. हा, आता ह्या फॉर्म्युला आता ह्या फॉर्म्युला लक्ष दे. आणि काल जे आपण म्हटलं होतं ना, तर 3 कंडिशन तुम्हाला दिल्या होत्या मी. आता आपलं मशीन जे आहे, आपल्या मशीन कोणतेही रेफ्रिजरेशन इक्विपमेंट याची मॅक्झिमम इफिशियन्सी केव्हा मिळेल? जेव्हा हाय सक्शन आणि लो डिस्चार्ज असेल तेव्हा. बरोबर ना? टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल कम्फर्ट एसी मध्ये तुझं डिस्चार्ज किती आहे? 50 डिग्री आहे. कंडेन्सिंग आहे. आणि 5 डिग्री सेंटीग्रेड इव्हॅपोरेशन आहे. म्हणजे मला 50 डिग्रीचं जे लिक्विड आहे ते मला 5 पर्यंत थंड करायचंय. थोडक्यात लेमन लँग्वेज मध्ये आपण सांगू. बरोबर. जेव्हा मी कोल्ड स्टोरेजला जातो तेव्हा हेच 50 डिग्री सेंटीग्रेडचं लिक्विड मला -5 ला थंड करायचं असतं.
ऑब्व्हियसली इथे मला पॉवर जास्त लागेल ना. हो. मग पॉवर जास्त झाली, याचा डिनॉमिनेटर वाढला की हा रेशो आहे तो कमी होऊन जाईल. हा याचा उलटा प्रकार जाऊ आपण, हा एअर कूल्ड आहे, त्याऐवजी जर मी वॉटर कूल्ड केला तर मला 40 डिग्री पासून 5 डिग्री पर्यंत थंड करायचंय. मग याच्यामध्ये काय होईल, माझी पॉवर कमी होईल, इनपुट पॉवर कमी होईल. इनपुट पॉवर कमी केली की हा रेशो पुन्हा वाढून जाईल. बरोबर. येते का लक्षात? तर तसं तुम्ही खाली जाल तसं तुम्हाला तुमचा सीओपी आहे तो कमी होत जाईल. आणि जसं वर जाईल काय, आता आपण दुसऱ्या ह्याच्यात घेऊ की मी समजा असं केलं की 5 डिग्रीच्या ऐवजी मी 10 डिग्री इव्हॅपोरेशन घेतलं, तर काय झाले, माझे अगेन पुन्हा इनपुट पॉवर कमी झाली. 40 डिग्री सेंटीग्रेडचं जे माझं लिक्विड होतं ते मी 10 डिग्रीला थंड करतोय, माझी इनपुट पॉवर कमी झाली, पुन्हा हा सीओपी वाढून गेला. आणि हा सीओपी जो आपण आता याच्यावर चेक करतो, सीओपी किंवा ईईआर, एनर्जी इफिशियन्सी रेशो सुद्धा याला म्हटलं जातं. आपण नाही का स्टार रेटिंग करतो, 3 स्टार एसी, 5 स्टार एसी, त्याच्यावर हे ठरतं. मग ते काय करतं, 5 स्टार एसीचा जो हा डिनॉमिनेटर आहे, इनपुट केडब्ल्यू जी आहे ती कमी करते तो 5 स्टार एसी बाय युझिंग मोर एरिया और गुड क्वालिटी ऑफ द हीट ट्रान्सफर इक्विपमेंट, जे इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सर आहेत ते वापरतात. त्यामुळे काय होतं, इनपुट पॉवर असते ती कमी जाते. इनपुट पॉवर कमी गेली की हा रेशो पुन्हा वाढला. मे बी 5 स्टार साठी तुम्हाला 4.85 पण जातो आणि 3 स्टार साठी हा साधारण 3.25 पर्यंत जातो. आले लक्षात? ठीक आहे. अजून काही शंका? नाही सर. हा बोला. आता ह्याच्यात मला एक असं आठवलं, एक फॉर्म्युला आपण अगोदर हे केला होता की इव्हॅपोरेटेड टेम्परेचर भागिले कंडेन्सर मायनस इव्हॅपोरेटेड टेम्परेचर, याला पण सीओपी म्हणतात का? नाही इट मे बी ए हीट रिजेक्शन फॅक्टर. ओके. हीट रिजेक्शन फॅक्टर असेल ते, म्हणजे आपण हीट रिजेक्टेड इन कंडेन्सर नाही, बरोबर आहे. कठाळे सर जे म्हणताय ना, असं मला आठवते, मला एका एक्झाम्पल मध्ये कुठे आपण तरी सीओपी इक्वल टू टी अपॉन टी मायनस टीसी असं काहीतरी केलं होतं. इव्हॅपोरेटर काय दे, एका एक्झाम्पल मला जे आठवते ना, एक एक्झाम्पल दिलं होतं त्याच्यामध्ये सीओपी इक्वल टू टी अपॉन टी मायनस टीसी की टीसी मायनस टी असं काहीतरी होतं. बरोबर म्हणतात कठाळे सर म्हणतात ते. आहो, सीओपी काढण्यासाठी तुम्हाला पॉवर पाहिजे ना, इनपुटची पॉवर. तुम्ही नुसतं हीट काम आहे, तो फॉर्म्युला मलाही आठवते, तो कधीतरी असं केला होता, पण हा मलाही आठवतोय. बरं. आता ऐक ना, आता मी अष्टेकर सरांकडे देतो, त्या एक्झामच्या सूचना देतील आणि परत दिडमेशे सरांना मी तोपर्यंत मी बोलून घेतो, असेल तर दिडमेशे सर एक्सप्लेन करतील. ठीक आहे. तुमचं जर T1 आणि ह्याच्यावर असेल ना, तर एक शब्द मी त्यांच्याशी बोलून घेतो, मग ते सांगतील. ठीक आहे, विचारून घ्या, त्याला काय हरकत नाही. अष्टेकर सर या. अच्छा, काय दिसतंय का? हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय. हा. गुड इव्हनिंग टू ऑल. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हॅलो. नाऊ आपला जो 6 महिन्याचा कोर्स होता, इट इज कमिंग टू एन एंड, अँड आय थिंक मोस्ट ऑफ यू मस्ट हॅव लर्न थ्रू दिस जर्नी, and this will be beneficial for you all in future also. But this is not the end actually. जसं जसं तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला म्हणजे याचं बेनिफिट मिळेल. आणि जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही किंवा असं सोडून दिलं तर मग जसं म्हणतात मागे पाठ पुढे सपाट जसं म्हणतात त्या टाईपचं होऊन जाईल. मग तुम्ही
नॉलेज जे असतं ते एकदम व्होलेटाईल असतं. जर तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस नाही केली तर ते लगेच तुम्ही विसरून जाल. परत तुम्ही यू विल बी कम टू स्क्वेअर वन. म्हणून तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही याचं प्रॅक्टिस करा आणि इवन याच्यातही जर काही प्रॉब्लेम्स असतील तर वी आर फ्री, वी आर रेडी टू हॅव आन्सर दिस क्वेश्चन ऑल्सो. पुढे पण जर कोणाला काही थोडे बहुत काही अडचणी असतील तर दिडमिशे सर, निकम सर, दे आर रेडी टू आन्सर युअर क्वेश्चन. आता इम्पॉर्टंट असं आहे की आपण ही जी 6 महिन्याचा जो कोर्स केलेला आहे तर त्याचं काही वी हॅव टू जज की किती काय नॉलेज ट्रान्सफर झालं आहे तुमच्यामध्ये आणि हाऊ मच रेडी यू आर. तर त्याच्याकरता आपण एक क्लास टेस्ट ऑर्गनाइज करत आहोत, फायनल टेस्ट. जसं आपण आधी कोर्स सुरू व्हायच्या अगोदर आपण डिक्लेअर केले होते, जे काही मधले टेस्ट होत्या, इंटरमिडिएट टेस्ट होत्या आणि फायनल टेस्ट. तर आता जी फायनल टेस्ट आहे ती सर्वानुमताने आपण डिसाईड केलेली आहे. 14 फेब्रुवारी या कमिंग संडेला ती टेस्ट आपण ठेवणार आहोत आणि ती टेस्ट रिटन टेस्ट राहील आहे, क्लासरूम टेस्ट राहील आहे. तर त्याच्याकरता मी काही इन्स्ट्रक्शन्स आहे शॉर्टली, ते तुम्हाला आता सांगतो. तर यू जस्ट लिसन केअरफुली आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर विल डिस्कस. सो एव्हरीबडी हॅज टू प्रेझेंट ॲट सेंटर ॲट 10 AM शार्प. 10 वाजता शार्प तुम्हाला इथे प्रेझेंट व्हायचं आहे आणि ऍड्रेस बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. तर टेस्ट विल बी फ्रॉम 10:30 AM टू 1:30 PM. 3 तासाची टेस्ट राहणार आहे, रिटन टेस्ट. आणि त्याच्याकरता ओनली नोटबुक इज रिफर्ड. नोटबुक म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत शिकलेले आणि जे नोट केलेलं आहे तेच तुम्हाला रिफर करता येईल. कोणतंही बुक रिफर करता येणार नाही. कॅल्क्युलेटर इज अलाउड. आणि जे पण काही चार्ट सर्क्युलेट केले होते, आपल्या मोबाईलमध्ये पाठवले होते, तर ते तुम्ही सगळे बरोबर घेऊन या. त्याच्याच बरोबर एक ऍप आहे, एअरलाइट सायकोमेट्रिक कॅल्क्युलेटर. ही जी ऍप आहे प्ले स्टोअर मध्ये, ती तुम्ही सगळे लोक डाउनलोड करून या आपल्या मोबाईलमध्ये. अच्छा, पेपर बद्दल सांगायचं झालं तर इट विल बी 100 मार्क्स पेपर. 100 मार्कांचा पेपर राहील आहे. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. त्यात फर्स्ट क्वेश्चन आहे विल बी ऑफ मल्टिपल ऑप्शन क्वेश्चन, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहील आहे, ज्याच्यात 4 ऑप्शन्स राहील आहे. त्याच्यातला मोस्ट अप्रोप्रिएट जो आन्सर आहे ते तुम्हाला टिक करायचं आहे. आणि फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला जो आन्सर करायचा आहे तो गुगल फॉर्म मध्ये आन्सर करायचा आहे. जे आपण गुगल स्कूल हे जे आपण जे ऍप टाकलं होतं त्याच्यात आन्सर करायचं आहे. त्याची जी हे आहे लिंक विल बी सप्लाइड ड्युरिंग द टेस्ट. आणि फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला त्याच्यात रिप्लाय करायचा आहे. सेकंड क्वेश्चन इज लॉंग क्वेश्चन, डिस्क्रिप्शनरी असेल आहे तो मोठा, 20 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आणि त्या क्वेश्चन मध्ये जर तुमची स्टेप वाईज मार्क्स दिले जातील, जर काही टोटल आन्सर जरी बरोबर नसेल तरी पण काही स्टेप्स तुमच्या बरोबर असतील, अकॉर्डिंगली तुम्हाला मार्क्स विल बी अवॉर्डेड. Rest of 10 questions will be short type and will carry 5 marks each. तर उरलेले जे 10 क्वेश्चन्स आहे ते 5 मार्क्स त्यांना प्रत्येक क्वेश्चनला राहतील आहे. बरं, फायनल रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड विथ कन्सिडरिंग वेटेज ऑफ मार्क्स डिसाइडेड अर्लियर. आपण जे
हा कोर्स सुरू करायच्या आधी आपण काही डिसाईड केलं होतं की जसं अटेंडन्सला काही वेटेज ठेवलेलं आहे, होमवर्क करता काही वेटेज ठेवलं होतं, तसंच टेस्ट पेपर नंबर 1 आणि 2 या दोघांनाही काही वेटेज ठेवलेलं आहे. त्या सगळ्यांचं जी आपण ऍडिशन करू, अकॉर्डिंगली रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड. बरं, हे दोन लोक जे आहे, मिस्टर ऋषिकेश आहे आणि मिस्टर समीर पवार, तर हे ऑनलाईन टेस्ट देणार आहे. ते पुण्याला आणि साताऱ्याला असतात, तर ते ऑनलाईन टेस्ट देणार आहे. तर त्यांच्याकरता असं इन्स्ट्रक्शन आहे की त्यांना जो कम्प्लीट एक्झामिनेशन आहे तो पेपरवर द्यायचा आहे. ते A4 साईजचा पेपर यूज करून त्याच्यावर त्यांना आन्सर द्यायचे आहे. आणि स्कॅन फोटोग्राफ ऑफ आन्सर शीट ही प्रसादच्या मोबाईल नंबरवर 1:45 पर्यंत 1:45 PM पर्यंत अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर जो पण काही म्हणजे अपलोड होईल पेपर, तर इट विल नॉट बी कन्सिडर्ड. आणि त्यांनाही एथिकली आणि मॉरली हेच इन्स्ट्रक्शन आहे की दे शुड यूज देअर नोटबुक ओनली, नॉट एनी बुक. तर हे एक्झाम बद्दल आपले काही इन्स्ट्रक्शन्स होते आणि हे मी कंपाईल करून आय विल शेअर इट ऑन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही हे टाकणार आहे मी. सो दॅट इज ऑल अबाउट एक्झामिनेशन. अँड सगळ्यांना गुड लक फॉर एक्झामिनेशन. आणि काही याच्याबद्दल काही क्वेश्चन्स वगैरे क्वेरी असतील तर यू कॅन आस्क. 30 मार्काचा जो तुम्ही पहिला क्वेश्चन्स आहे तो असा का बरं तो ऑनलाईन घेता? आता सगळं समजा आपण येतोय तर मग तो पेपरच द्या ना, ते 30 मार्काचे. नाही, तो याच्याकरता देणार आहे की इट विल बी इझी टू चेक. ते त्यांना डायरेक्ट तिथे चाललं आणि तो दॅट इज ऑप्शनल पेपर आहे ना, म्हणजे 4 क्वेश्चन याचा. तो क्वेश्चन तसा देणार आहे. अच्छा, पण तो क्वेश्चनला ठीक आहे, पण त्याचा टायमिंग पण 1:30 पर्यंतच राहील, म्हणजे इट इज इन्क्लुडेड इन दॅट एक्झामिनेशन. म्हणजे तुम्ही आधी 16 नंतर 16 त्याला काही प्रॉब्लेम नाही असं नाही? ते काही प्रॉब्लेम. ठीक आहे. हॅलो सर. बोला. हा सर, ते एअरलाइट सायक्रोमेट्रिक कॅल्क्युलेटर मध्ये त्यात सायक्रोमेट्रिक चार्ट, त्यानंतर डक डिझाईनचा जो फ्रिक्शन चार्ट आहे, ते दोन्ही इन्क्लुडेड आहे, म्हणजे त्याचे कॅल्क्युलेशन करायचे ते. हो, त्याच्यात आहे. म्हणजे जे आपल्याला इथे एक्झाम करता लागतील आहे ते सगळं त्याच्यात अवेलेबल आहे. आणि ऍज गुड ऍज तुम्हाला जे टाइम बाय टाइम जे चार्ट्स वगैरे मोबाईल मध्ये शेअर केलेले आहेत ते सगळे तुमच्या मोबाईल मध्ये असतीलच. दॅट विल बी युजफुल फॉर ड्युरिंग एक्झामिनेशन. ओके, झालं मग? सर ऍड्रेस काय आहे? ऍड्रेस म्हणजे हे पहा, असं आहे की तुम्ही जो बिटको स्क्वेअर आहे ना, बिटको स्क्वेअरच्या तुम्ही द्वारका साइडनी जर येत असाल तर बिटको स्क्वेअरहून राईट साइडला, त्या स्क्वेअर मध्ये राईट साइडला ते आडगावकर ज्वेलर्सचं एक दुकान आहे. तर त्याच बिल्डिंग मध्ये वरती आहे, 3rd फ्लोअरवर आहे. एक डेंटल हॉस्पिटल पण आहे आणि तिथेच आपलं हे आहे, म्हणजे त्या हॉस्पिटलच्या हॅलो, बांगरे हॉस्पिटल, तर तिथेच आहे आपलं इन्स्टिट्यूट. चालेल ना सर. लोकेशन असेल तर पाठवून ठेवाल ना सर? ठीक आहे, लोकेशन पाठवून देऊ. हो, टाकून देऊ. पेट्रोल पंपाच्या समोरची बिल्डिंग का? पेट्रोल पंप नाही, आपलं जस्ट ते भाजी बिटको पॉइंट. आम्ही लोकेशन पाठवतो. डॉमिनोज कडे म्हणता का तुम्ही? डॉमिनोजच्या अपोजिट साईडला, त्याच्या म्हणजे भाजी मार्केट आहे ना, त्याच्या समोरची बिल्डिंग. म्हणजे तुम्ही नाशिक रोड कडनं येत असाल तर लेफ्ट हँड साईडला बिल्डिंग, द्वारकेकडनं येत असाल तर राईट हँड साईडची बिल्डिंग, भाजी मार्केटच्या समोरची.
ती कॉर्नरचीच बिल्डिंग आहे. म्हणजे एक जातो तो मुक्तीधामकडे रोड जायला वाटते आणि एक नाशिककडे जातो. तो कॉर्नरची जी बिल्डिंग आहे ना ती बिल्डिंग आहे. आडगावकर ज्वेलर्स असं आहे ते काय खालती. बरं, मी लोकेशन सेंड करतो. आता दिडमीच्या साहेबांना थोडंसं काही डिस्कस करायचं आहे. हॅलो हॅलो. हा सर. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना बेस्ट ऑफ लक परीक्षेसाठी. थँक्यू सर. प्रयत्न तुम्ही केला आहे सगळ्यांनी. थँक्यू सर. आणि आता मला असं सांगण्यात आलं की काही सीओपी बद्दल कोणाला काही डाऊट आहे का? नाही, कठाडे सरांचा प्रश्न होता की सीओपी इजिकल टू टीई अपॉन टीसी मायनस टीई होतं का? हो, कारण की आपल्याला एक असा तुम्ही मला वाटते होमवर्क मध्ये एक क्वेश्चन असा विचारला होता तुम्ही की इव्हॅपोरेटिव्ह टेम्परेचर एवढं आहे आणि कंडेन्सर टेम्परेचर एवढं आहे, तर त्याचा सीओपी फाइंड आउट करा. आता समजा हे आपण इथे लेटेस्ट से बोर्ड दिसतोय. हो, नाही बोर्ड दिसत आहे. बोर्ड दिसत तो इकडे ठेवलेला आहे, कॅमेरा फिरवावा लागेल. आता दिसतंय. हा, असंच काहीतरी म्हणत असतील ना ते. तसं आहे. हे जे असतं याला म्हणतो आपण काय, सोर्स म्हणजे ज्याला ऍटमॉस्फिअर मध्ये आपण हीट रिजेक्ट करतोय ते सोर्स. जिथनं हीट काढायची आपल्याला तो सिंक. आणि हे आपण हे सिंक काढण्यासाठी इथे हीट ट्रान्सफर करण्यासाठी जे काही वर्क डन लागतं ते डब्ल्यू. किंबहुना तुम्ही असे लिहू शकता इथे हा समजा T2 असेल आणि हा T1 असेल, लाईक दॅट, असं त्यांचं म्हणणं असेल. आता तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये जर आपण करायचं घेतलं ना, आता आपण असं अझम करू की आपला हा सोर्स आहे समजा 40 डिग्री सेंटीग्रेडला आणि ऑपरेशन लेटेस्ट से आपण आहे 4 डिग्री सेंटीग्रेड गॅसचं किंवा 7 डिग्री जे काय असेल या सायकलवर चालतंय. तर सीओपी काढायला पहिले ते यांना टेम्परेचर्स मध्ये आपल्याला याच्यामध्ये 273 ऍड करावं लागतील. त्याच्यामध्ये किती झालं, आपण हा 7 घेऊ, 7 डिग्री म्हणजे समजा लेटेस्ट से हे T1 आहे आणि हे T2 आहे समजा. तर T1 आहे 280 डिग्री केल्विन आणि T2 आहे 200 किती झालं, 40 प्लस 313 ना, 313. ओके. तर थेओरेटिकल सीओपी जो येतो ना तो असा येईल, T1 म्हणजे हा सिंक टेम्परेचर म्हणजे 280 भागीला T2 मायनस T1 म्हणजे 313 भागीला 280. हे किती आलं, फिगर किती आली, 8.48. हा. तर दिस इज व्हॉट इज द कार्नाट, याला म्हणतात कार्नाट सीओपी किंवा थिओरेटिकली यू कॅन अज्युम दिस. आता येत नाही आपल्याला बिकॉज ऑफ द सो मेनी लॉसेस वगैरे. तर तुम्ही थोडक्यामध्ये असं सांगू शकता की सिंक टेम्परेचर डिवायडेड बाय सोर्स मायनस सिंक इज सीओपी. सिंक डिवायडेड बाय सोर्स मायनस सिंक. म्हणजे समजा टेम्परेचर दिलं असेल तर त्याच्यामध्ये हे का बरं ऍड करायचं? नाही, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी नाही आहे, हे कन्सेप्ट साठी आहे. हॅलो, याच्याने तुम्हाला असं हा थिओरेटिकल मिळाला तुम्हाला. हे करण्यासाठी लागणारी पॉवर वगैरे ते लॉसेस, आता तुम्ही या फॉर्मेटने जा ना. मग आम्ही तुम्हाला समजून कार्नाट सायकल तर समजून सांगितलं, असं काढत नाही कधी. नाही, तुम्ही एक होमवर्क मध्ये तुम्ही असं दिलं होतं साधारण, कन्सेप्च्युअली साठीच दिला होता मी तो. नाही बरोबर, त्या केसमध्ये मला केल्विन त्यात ऍड करायचं होतं. नाही, सेंटीग्रेड असेल तर करायला पाहिजे. सेंटीग्रेडच होते, तुम्ही दिलेला सेंटीग्रेड मध्येच होता. तो केल्विन करायला पाहिजे.
का बरं, म्हणजे काय रिझन स्पेसिफिक विचार? कारण केल्विन मध्ये तुम्हाला केल्विन ऍब्सोल्यूट फिगर मध्ये आपण काढतो ना नेहमी, कुठले फिगर्स काढताना इथे सगळ्या डेल्टा टी मध्ये प्रकार चालतो म्हणून चालून जातं तुम्हाला दरवेळेस. हा. अदरवाइज ऍब्सोल्यूट फिगर्स घेतो ना आपण, प्रेशर पण ऍब्सोल्यूट घेतो, टेम्परेचर पण ऍब्सोल्यूट घ्यायला पाहिजे. इट इज लाईक दॅट. अच्छा, त्यामुळे ते 273 ऍड करायलाच पाहिजे. हो हो हो, तसं देतात. नुसतं सीओपी काढायला सांगितलं असेल तर. हा, नुसतं सीओपीच काय सांगितलं होतं तुम्ही, आणि नाही COP तर चा तुम्ही फॉर्म्युला या हिशोबाने जरी पाहिलं तुम्ही, आता ही Q1 हीट काढायला, Q1 इज युअर रेफ्रिजरंट इफेक्ट, त्याच्यामध्ये तुम्ही डब्ल्यू वर्क डन करता आणि Q2 अचीव्ह करताय, बरोबर. सो Q2 मायनस डब्ल्यू काय झालं तुमचं, सॉरी Q2 मायनस Q1 इज व्हॉट? फोर्स मायनस सिंक. हे तुमचं इनपुट झालं. वर्क डब्ल्यू झालं ना, वर्क डन झालं. वर्क डन झालं. वर्क डन झालं नाही. Q2 मायनस Q1 इज वर्क डन. ओके, आणि तुमचा सीओपी काय सांगतो? Q1 मायनस डिवायडेड बाय Q2 मायनस Q1. म्हणजे Q1 अपॉन डब्ल्यू. Q1 अपॉन डब्ल्यू, म्हणजेच म्हणून आपण ते वर्क डन जो कंप्रेसर पॉवर जे घेतो तीही Q2 मायनस Q1 इज कंप्रेसर पॉवर. बरोबर आहे. एक्सक्यूज सर, तो क्वेश्चन असा होता बहुतेक होमवर्क 5 मध्ये येतो. Evaporating temperature is 15 degree centigrade and condensing temperature is 30 degree centigrade. Find out the COP of ideal refrigeration using COP is equal to T divided by into bracket TC minus TE. हा, मग त्याच्यासाठी तुम्हाला 15 आहे ना, 15 आणि 30 आहे का? हो, 15 आणि 30 होतं. 15 मध्ये 273 ऍड करा. 8 8 2. सर, पण मी नव्हतं केलं त्या होमवर्क मध्ये. आता तुम्ही 15 डिवाइड बाय 30 मायनस 15, माझा 1 आला तो सीओपी. चुकलं असेल तुझं होमवर्क ते. पण मग ते केल्विन मध्ये करणं गरजेचं होतं ना. आता 307 मायनस 288 करा. 307 मायनस 288. 12 17 219 होतील. नाही 360 मायनस 288. अच्छा, 307 मायनस 288. 9 9 12 19 ना. 19 ना. 19 फक्त 19. मग फक्त 19 ना, बरोबर ना. आणि 288 भागीला 19 किती आला? बाप, तो खूप येतोय. मग तो फक्त कॅल्क्युलेशन याच्यासाठी होता. इट इज नॉट प्रॅक्टिकल पर्पज. बरोबर आहे, पण नाही बरोबर आहे, पण समजा इन केस चेक केला गेला असता आणि आम्हाला कळलं असतं की बाबा आता किती जणांनी केलं मला माहित नाही, की सगळ्यांनी असंच केलं, कोणी सगळ्यांनी 273 ऍड केला की नाही, मी तर नव्हतं केलं. काही लोकांनी केलं होतं. नाही म्हणजे, पण ज्यांनी नाही केलं त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना की हे तुमचं चुकलं आहे असं. उपयोग नाही. असे होमवर्क आपण जे केले ना त्यातल्या बऱ्यापैकी वेळा सांगण्यात आलं, म्हणजे आपण फक्त काय डिफिकल्टी असेल त्या घेतल्या. पण समजा सोडवल्यानंतर काही जणांचे चुकले असतील तर बाबा त्याचे तुझे चुकले आहे, तर हे असं काय झालंय, फार इरेग्युलर, ते खूप इरेग्युलर आले ना एकदम. काही लोकांचे आले, काही लोकांचे नाही आले. कधी मागून ज्यांनी रेग्युलरली केलेले आहेत त्यांचे तरी चेक करून सांगितलं असतं ना, तर त्यांना कळलं असतं की आता आम्ही होमवर्क केलेला आहे, होमवर्क चुकीचा आहे की बरोबर, म्हणजे बरोबर आहे की चूक आहे हे कळत नाही ना मला. मी केलेलं समजा होमवर्क बरोबर आहे की चुकीचा, मी तर मग असंच करेन ना, मला वाटेल की बरोबर आहे असं माझं म्हणणं. आता माहित नाही मला, आता मी होमवर्क, आता मी समजा स्टडी आता हे पण करेल, याच्यावरच करेल मी, होमवर्कचे पण क्वेश्चन बघेल, ते मी असंच केलेले आहे. समजा त्यातले काही चुकले असतील, पद्धत चुकली असेल माझी करायची, तर ती मला आता परीक्षेमध्ये पण मी तशीच पद्धत करेल. आता हे मला माहित झालं, बरं झालं. काय असं काही जनरली नाही, बाकी सगळे त्याच्यामध्ये नॉर्मल सगळं केले, बाकीचं काही इश्यू नाही. एक एक्झाम्पल म्हणतोय असं, म्हणजे मला नाही या बाबतीत नाही, बाकीच्यांचे कोणाचं काही चुकलं असेल तर त्यांना असं, जसं तुम्ही आता एक एक्झाम्पल ऋषिकेशला कोणाला तरी सांगितलं होतं की तुम्ही असे या पद्धतीने करता, तुम्हाला सरळ फॉर्म्युला आहे आणि तुम्ही असं करता, हे त्यांना आधी आपल्याला कळलं असतं तर मग हे आधी त्यांना सांगितलं असतं तर ते नाही. असं दुसऱ्यांदा सांगितलं मी ऋषिकेशला क्लासमध्ये.
पहिल्या होमवर्क नंतरही सांगितलं होतं, दुसऱ्या होमवर्क नंतरही सांगितलं होतं. त्याला विचार, त्याला मी सांगितलं होतं की नाही, त्याच्याच सांगितलं होतं. नवीन सर, हा हा हे 19.2 आला का मग? हॅलो, 19.2 आलं होतं का कुठला? आत्ताच? नाही 19 डिवाइड नाही 288 डिवाइड बाय 19 करावं लागेल 288 आणि मग त्याचा काय आन्सर असेल 19. हा, ते कसं केलंय सरांनी, ते 15 मध्ये 273 ऍड केले आणि 30 मध्ये पण 273 ऍड केले. हो, ते त्याच्यामधनं ते म्हणजे 73 प्लस 30 म्हणजे 303 होती ना, त्याच्या मायनस 288, तर त्याला 19 आणि वरती 288 डिवाइड बाय 19 त्याला सीओपी. बरं. म्हणजे टी जो आहे ना तो टी 288 आहे आणि टीसी जो आहे तो 302 वाटते काहीतरी आहे. असं काढला सर. मग ते आपण 302 मायनस 288 खाली आणि वरती 288 तो असा 307 आहे वाटतं. सॉरी 307 आहे, 307 आहे. त्याचा -15 येतो, म्हणजे 19.2 यायला पाहिजे. नाही ना, 19 आलं ना, 307 मायनस 288 याला 19 आणि वरती 288 डिवाइड बाय 19 तो काय आता किती बघायला आहे. बरं. असं आहे. चला, काय म्हणतोय तुम्ही? हॅलो हा हॅलो, हा, एक अनाउन्समेंट आहे इम्पॉर्टंट एक्झामच्या दिवसाकरता, की एक्झाम नंतर लंच इथेच राहील आहे तुमचा सगळ्यांचा. ठीक आहे. अजून एक विचारत होतं अष्टेकर सर, बोला. म्हणजे असा पूर्ण प्रोग्राम काय असा म्हणजे जसं आता सांगितलं तुम्ही की 10:30 ते 1:30 हे होईल, पेपर नंतर 1:30 नंतर लंच होईल. लंच नंतर डिस्बर्स व्हायचं आहे की परत क्लासमध्ये येऊन काही असं काही करायचं म्हणजे काय, म्हणजे सगळ्यांना कोणाला समजा जायचं असेल परत जायचं तर त्याचं त्याला प्लॅनिंग करायला बरं. मला काही प्रॉब्लेम येतच नाही. नाही, बस लंच आहे, लंच नंतर डिस्बर्स व्हायचं आहे. अच्छा, म्हणजे नाही मागच्या वेळेस चालू होतं ना की आपण तेव्हा सर्टिफिकेट देऊ. नाही, सर्टिफिकेट याच्याकरता की पेपर्स वगैरे सगळे तपासावे लागतील. इट विल टेक टाइम, म्हणून सर्टिफिकेट इमिजिएटली नाही देणार आहे. रिझल्ट विल बी डिक्लेअर आफ्टरवर्ड. ठीक आहे सर, मला एक विचारायचं होतं. हा, बोला. ज्या काही नोट्स मी ना कॉम्प्युटरमध्ये तयार केलेल्या आहेत, बरं, आणि जे प्रश्न उत्तर मी पाठवले होते वेगवेगळ्या परीक्षांचे, तर ते पण माझे कॉम्प्युटरमध्ये आहे. तर त्याची मी हार्ड प्रिंट घेऊन आलेलं चालेल का? नाही, ते तर तुम्ही ऑलरेडी पाठवले असतील ना सगळे. नाही, तुम्हाला परीक्षेसाठी. अच्छा, नोट्स करता. हा. तुम्हाला जसं कन्व्हिनियंट असेल, म्हणजे जर मोबाईल मध्ये असेल तर ठीक आहे, अदरवाईज हार्ड कॉपी घेऊन चालेल. तर तुम्ही, कारण बाकी लोकांनी मला वाटलं नोट असे बाय पेन जॉट डाऊन केले असतील. नाही, माझ्या काही हाताने पण लिहिलेल्या आहेत आणि काही कॉम्प्युटरमध्ये पण आहेत. मग त्या घेऊन या ना, त्याची प्रिंट काढून आणलेली चालेल ना त्याची? हो, चालेल. चालेल. सर, कतरे सर. हा सर. सर, शक्य जर झालं तर मला मेल करा ना तुम्ही, कारण माझ्या काय ऑनलाईन मध्ये काही मिस झालेलं आहे. म्हटलं एक व्यवस्थित रेग्युलर तुम्ही पहिल्यापासून होता, मला पण थोडं युजफुल राहील. नाही, माझ्या नोट्स म्हणजे कशा आहेत की विविध फॉर्म्युले किंवा काही माहिती ही मी तयार करतोय आणि ती झाली की मी मेल करेल. मला काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना हो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. अगदी नक्की करील. मला वाटतं कटाळ सर, जसं म्हणजे तुम्ही एका ह्याच्यात म्हटलं, मला आठवते 15 की 16 याच्यात म्हटलं होतं की सरांना की मला तो फॉर्म्युला एका शीटवरती भेटला तर चालेल, म्हणजे मिळू शकेल का? तर मला त्या सरांनी टाकल्या, ते सगळे सरांनी टाकलेले आहेत. टाकल्या ते. मला तुमचं मी जेव्हा ते पण आता कसं आहे, मला कसं आहे सर, हे विषय सगळे तुम्हाला नेहमीचे आहेत आणि मला हा सगळा पूर्ण विषय नवीन आहे, त्यामुळे मला थोडं जास्त उशीर होतो समजायला आणि जरा हे पण राहतं त्याचं बरोबर आहे का नाही याची डाऊट पण मनामध्ये राहतो नेहमी. कारण तुम्ही रोज याच्यात काम करता आणि मला सगळंच नवीन आहे, म्हणून मी थोडी जास्त काळजी घेतोय. नाही, बरोबर, अगदी बरोबर. नाही, काय होतं, तुम्ही रिव्ह्यू करताना ना मला तो क्वेश्चन तुमचा आठवला होता, म्हणून मी तो लिहून ठेवतो.
मी काय हा, करतो हा, रिव्ह्यू हा. करताना ना असे आले ना तुम्ही की आम्ही पुढच्या याला सेशनला घेऊ, तर मी ते लिहून ठेवलं होते पुढच्या सेशनला घेणार होते. बरोबर, मला माहिती बरोबर. होतं पुढच्या सेशनला कारण मिस आउट होतच ना, मग जे हो, हो. मिस आउट झाले ते मी यावेळेस बरोबर तेवढं तरी चांगलं. हो चांगलं केलं ते माझं सर. लक्षात राहिलं होतं की हे मी लिहून ठेवलं होतं माझ्या बॅक पेज मध्ये हो, हे हो. एवढं एवढं करायचं आहे, म्हणून मला ते आठवलं होतं, म्हणून मी हो, हो, टाकलं हो. होतं यावेळेस शीटचं पण. ऍक्च्युली तो तुमचा पॉईंट होता शीटचा, प्रमोद एका शीटवरती घ्यायचा, तो माझा नव्हता. मी फक्त लिहून ठेवायचं काम हो, केलं. हो. नाही नाही बरोबर आहे. आणि सरांनी पाठवलं आज सगळं, काय हा प्रॉब्लेम सरांनी नाही. पाठवला पण तो हो, त्यांनी हो. तो बनवून ठेवला होता असं वाटतं मला तेव्हा. हो, हो. चला चला. ओके, चला ओके भेटू सर. सगळेजण आपण. चला ऑल द बेस्ट वन्स अगेन. थँक यू व्हेरी मच. थँक्यू ओके सर. सर, थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. सी यू संडे. सर